4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण जरी आपले धर्माचे मार्गदर्शन करणारे ग्रंथ जरी असले तरी आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे, कारण तो साक्षात भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेला ग्रंथ आहे. स्वामी विवेकानंद श्रीमद भगवद्गीता हे सोबत ठेवायची. त्यांनी काय केलं, सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सगळ्यांचे धर्मग्रंथ मांडले, सगळ्या देशाचे. आणि आपला धर्मग्रंथ कुठं मांडला, सगळ्यांच्या खाली मांडला. आणि त्यावरती स्वामीजींना विचारलं, स्वामीजी यावर तुमचं मत काय आहे? तुमचा धर्मग्रंथ जरी श्रेष्ठ असेल तो तुमच्या पुरता मर्यादित ठेवा, तुमचा धर्मग्रंथ या बाकीच्या सर्व लोकांनी, विद्वान लोकांनी सगळ्याच्या खाली ठेवला आणि त्याच्यावरती सगळ्यांचे धर्मग्रंथ, यावर तुमचं मत काय? स्वामीजींनी सहज बैठकीमध्ये उत्तर दिलं, तुमचे सगळ्या धर्मग्रंथांचा पाया म्हणजे आमचा श्रीमद भगवद्गीता आहे. पुढं तर लय गोड आहे, ऐका ना, पुढं लय छान आहे. मग त्यांनी काय केलं, ही चर्चा चालू होती, त्यांनी खालचा ग्रंथ काढला आपला भगवद्गीता आणि तो कुठं मांडला माहिती? मधी मांडला. मधी मांडल्याच्या नंतर स्वामीजी आता तुमचा धर्मग्रंथ खाली काढला, खालून काढला आणि मधी मांडला, यावर तुमचं काय मत आहे? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, हो ऐका, तुमचे सगळे धर्मग्रंथ जरी या ठिकाणी ठेवलेले असतील आणि आमचा धर्मग्रंथ जरी मध्ये असेल तरी आमचा भगवद्गीता हा धर्मग्रंथ सगळ्या धर्मग्रंथांचा गाभा आहे. बघा किती उत्तर गोड दिलं. मग आता त्यांना नाविलाज होता, मग त्यांनी काय केलं, मधून काढला आणि वरती मांडला. स्वामीजींनी सांगितलं, आता आमचा श्रीमद भगवद्गीता हा धर्मग्रंथ सगळ्या धर्मग्रंथांचा कळस आहे. म्हणजे हिंदू सनातनी आपली जी परंपरा आहे ही फार जुनी, फार विद्वान लोक होऊन गेले आपल्यामध्ये. वाणी म्हणजेच भाषा, सरस्वती मातेची कृपा झाल्याच्या नंतर आणि ज्ञान गणपती बाप्पांची कृपा झाल्याच्या नंतर माणूस हा जगमान्य पुरुष ठरू शकतो. याचं एकमेव ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि ऐका, आता ही झाली वाणीची कृपा, सरस्वती मातेची कृपा झाली. जर सरस्वती मातेची अवकृपा झाली, जर वाणीवरती अवकृपा झाली तर मग काय तोटे होतात ते विलक्षपूर्वक ऐका. थोडं रामायणात जावं लागेल. पण तुम्ही म्हणता, महाराज तुम्ही दशवकथा करायला आणि तुम्ही रामायणात सांगता, सांगू तरी बी काय गोड वाटतंय. त्याचं बी कारण तुम्हाला पुढं सांगणार आहे मी. शिवकथा ऐकत असताना रामाची कथा जरी ऐकली तर शिवकथेपेक्षा जास्त पुण्य मिळतं. याचं लई मोठं उदाहरण तुम्हाला मी पुढे देणार आहे. पण लोकांच्या बुद्धीत आपल्या असा फरक पडलेला आहे की रामकथा, अरे शिवन राम हे एकच आहेत आणि दुसरा मुद्दा त्यांचे काय संबंध आहेत ते आता पुढे कथेमध्ये येणार आहे. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे तिघ कोण आहेत? चुलते आणि पुतणे, आजोबा, पुतणे आणि मुलगा, बरोबर. तुम्ही असे गंभीर का झाले, काहीतरी चुकायला लागले असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे तुमचं का माझं नेमकं? हा ऐका, म्हणजे तुम्ही जाग येत काही बघितलं, बाकी काही नाही. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे तिघ पण सख्य भाऊ आहेत. माली, सुमाली, माल्यवान हे 3 त्यांचे आजी आहेत. कैकसी त्यांची माता आहे. पुलस्त्य ऋषी त्यांचे पिता आहेत. जर एखादं नाव कमी जास्त झालं तर समजून घ्या. आणि ज्या वेळेस रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे तपश्चर्या करता बसले, बघा तप करतात माणसं, पण तप करण्याचे असतात काय, काही लोकांना तप करून सत्ता पाहायची असते, सत्ता मिळवायची असते, दिव्य विद्या मिळवायची असते आणि जगावरती राज्य करायचं असतं, याच्याकरता तप करतात. आणि दुसरा वर्ग म्हणजे साधू संतांचा, ऋषी मुनींचा, तपश्चर्या करतात फक्त आणि फक्त देव मिळण्याकरता, बाकी काही हेतू नसतो. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. त्यांची एकच भावना असते, काय, मला देव मिळाला पाहिजे. असे 2 वर्ग. पण रावण आणि कुंभकर्ण हे मात्र तपश्चर्या सत्ता मिळवण्याकरता करत होते. काय झालं, हजारो वर्ष तपश्चर्या केली. रावणाला काय पाहिजे होतं, 3 लोकांवरती राज्य करायचं होतं.
दिव्य शक्ती प्राप्त करण्याकरता, अस्त्र शस्त्र प्राप्त करण्याकरता रावणानं तपश्चर्या केली. आणि मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तिघं पण लाईनीत बसले होते. रावणाने ब्रह्मदेवाला यथोचित वर मागून घेतला. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. ब्रह्मदेवने त्याला दिव्य शक्ती देऊन टाकली, ब्रह्मास्त्र देऊन टाकलं. पुढे 2 नंबरला कुंभकर्ण होता, काही अंतरावरती बसला होता. कुंभकर्णाला ब्रह्मदेवाने उठवलं. ऐका, सरस्वती मातेची जर अवकृपा झाली याच्यावरती सांगतोय. कुंभकर्णा उठ, वरमरोही बघता काय मागायचे ते मागून घे, मी ब्रह्मदेव तुला प्रसन्न आहे. असं म्हटल्याच्या नंतर कुंभकर्ण उठला. ऐका, कुंभकर्ण उठला. ब्रह्मदेवा, तुम्ही माझ्यावरती प्रसन्न आहात? हो, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, माग तुला काय मागायचंय. पण ब्रह्मदेवाला, कुंभकर्णाला ब्रह्मदेव प्रसन्न झाले ही बातमी वरती इंद्राला कळाली. आता वरती राजकारण थोडं शिजायला लागलं. शक्यतो राजकारण वरच शिजत, मग खाली ठिणगी टाकून देतात, मग खालचे येड्यावानी करतात, आणि वरचे परत एका ताटात जेवत येतं, आणि खालचे डोके फोडून घेत येतं. म्हणजे हे मी तव्हाचं सांगायला त्रेतायुगातले, आताच नाही सांगत. आणि मग ब्रह्मदेवानी त्याला वरमरोही बघता माग म्हणलं की इंद्रदेव डायरेक्ट गेले आणि सरस्वती मातेची भेट घेतली. आई साहेब मला वाचवा. तुम्हाला काय झालं? आई साहेब तुम्हाला माहिती नाही, कुंभकर्णाने हजारो वर्ष तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्राप्त करून घेतलंय. मग अहो त्याचं ठरलंय, रावण कुंभकर्ण यांना 3 लोकांवरती सत्ता प्राप्त करायची. रावणाने कुंभकर्णाला अगोदर सांगून ठेवले, ज्या दिवशी तुला ब्रह्मदेव प्रसन्न होतील त्या दिवशी ब्रह्मदेवाकडे तू इंद्र पद मागून घे, म्हणजे स्वर्गाचा राजा, आणि ते राजाचं पद इंद्रपद कुंभकर्ण तुला मागून घे, ब्रह्मदेव देतील तुला. मग सरस्वती आई साहेबांना सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे. इंद्रदेवाने सांगितलं, आई साहेब प्रत्येकाने तपश्चर्या केल्याच्या नंतर त्याची त्याला फळ योग्य मिळालंच पाहिजे, ह्याच्याबद्दल माझा वाद नाही. पण सत्ता जर अनाधिकारी माणसाच्या जर हातामध्ये गेली, सत्ता दुष्ट माणसाच्या जर हातामध्ये गेली तर प्रजेचं कल्याण होत नाही, प्रजेचा विनाश होत असतो, गावाचा विकास होत नाही, गाव भकास होतंय. त्यामुळे सत्ता ही योग्य माणसाच्याच हातात गेली पाहिजे. लक्षपूर्वक ऐकत जा, आपण सगळे मतदार राजा आहोत. ब्रह्मदेवाला त्याच्या केलेल्या पुण्याची पावती द्यावाच लागणार आहे. मग मी काय करू? त्यावेळेस इंद्रदेवानं सरस्वती मातेची पाय धरले, आई साहेब तुम्ही मला या संकटातून बाहेर काढू शकता. जर कुंभकर्णाने इंद्रपद घेतलं तर राहिले यज्ञ, मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण, दैत्या भेने, अशी अवस्था होईल स्वर्गामध्ये सुद्धा. पृथ्वीवर तर यज्ञ होणारच नाहीत, पण स्वर्गामध्ये सुद्धा भगवंताचं नामचिंतन होणार नाही, देवांना किंमत राहणार नाही, अन्याय वाढेल, अत्याचार वाढेल. मग माझी अशी विनंती आई साहेब, तुम्ही वाणीची देवता आहे, तुम्ही त्याच्या जिभेवरती वास करा, निवास करा, आणि त्याच्या जिभेवरती वास केल्याच्या नंतर इंद्रपद हे शब्द त्याच्या मुखातून बाहेर काढण्याच्या ऐवजी निद्रापद हे मुखातून शब्द बाहेर काढा. निद्रा म्हणजे झोप. तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या, म्हणजे कथेची लिंक लागली तुम्हाला. सरस्वती मातेला ती गोष्ट पटली आणि आई साहेबानं त्या कुंभकर्णाच्या जिभेवरती, वाणीवरती वास्तव्य केलं. आणि तो म्हणला, ब्रह्मदेवा, त्याला असं म्हणायचं होतं की मला इंद्रपद द्या. तो म्हणला, ब्रह्मदेवा मला निद्रपद द्या. असं म्हणलं की ब्रह्मदेव म्हणले, तथास्तु. नमः पार्वते पते हर हर महादेव. असं म्हटल्याच्या नंतर त्याला कळलं की आपल्या मुखातून काहीतरी चुकीचं गेलंय. मग तो म्हणला, ब्रह्मदेवा माफ करा, माफ करा, चुकलं माझं. असं नाही. ब्रह्मदेव म्हणले, तसं नसते. इष्टी गेली की वर हात करून काय उपयोग होत नाही, इष्टी निघून गेली. हा, एकदा बटन दाबलं की मग 5 वर्ष नुसते आपण त्यांची गुलामगिरीच करायची. कळायला लागलंय का? अगोदर पार ते आपल्या दारात पार झाडू बी हाणतेन म्हणा, पण नंतर 5 वर्ष मात्र ते डॉनच होते. मग हा, ते कसं चावून हाणायची ते मग त्यांच्याच हातात असतं.
तसं म्हटल्यानंतर त्याने पाय धरले. ब्रह्मदेवा, अहो इतक्या वर्ष मी तुमची 1000 वर्ष तपश्चर्या केली, मग 1000 वर्ष तपश्चर्या केली, मला असं फळ मिळल्यावर परत कोणी तपश्चर्या करीन का? मग ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे चला. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, तसं शापाला एक उपशाप असतो आणि आशीर्वादाला पण उपआशीर्वाद देता येतो. त्या पद्धतीनं मी तुला हे वर दिलाय, पण ह्याला एक उपवर देतो. काय? तुला तर मग दिलंच आहे आता निद्रपद तू मागितल्यामुळं, पण आता इथून पुढं तो कायम झोपणार आहे. निद्र म्हणजे झोप पाहिजे, मला झोप पाहिजे. कळायला लागले ह्याचा अर्थ? असं म्हणला होता तो. मग ऐक, वर्षामध्ये महिने किती असतात? 12. मग तू 6 महिने झोपणार, एक दिवस उठणार, एकच दिवस तुला जागृतीचा मिळणार, नंतर परत तू 6 महिने झोपणार. हे माझं तुला एक दिवस जगण्याकरता उप हा वर आहे तुला. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर आता नाविलाज होता ना, रावणाला समजलं की ही देवांनी शाळा केली म्हणून. आणि मग मात्र त्याचं जीवन हे जिवंत असून पण मेल्यासारखंच होतं कुंभकर्णाचं. 6 महिने झोपायचं आणि एक दिवस उठायचा आणि परत झोपायचं, म्हणजे झोपण्यावरही सगळी जिंदगी गेली त्याची. आणि एक दिवस उठला ते बी रामाने परत त्याला मारून टाकला. तो विषय आपल्याला लांबवायचा नाही. मला हा मुद्दा सांगायचा आहे, सरस्वती मातेची जर अवकृपा झाली तर आयुष्याची बर्बादी होऊ शकते. नम पार्वती शिव हर हर महादेव. परत तुम्हाला एक उदाहरण नक्की देऊ इच्छितो मी. वाणीची कृपा अर्थात वाचा सिद्धी काही लोकांना प्राप्त होती. सिद्धी म्हणण्यापेक्षा उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. माझ्या ज्ञानोबरा ही उपजताची ज्ञानी होते. इतके ज्ञानी महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराच्या मुखातून जर एखादा शब्द बाहेर पडला, एखादं वाक्य बाहेर पडलं, जगाच्या बापाची ताकद नाही ते खोटं करण्याची. का? ज्ञानोबराच्या वाणीमध्ये तेवढी पावर होती. अरे नुसते भिंतीला चल म्हटले, भिंत चलायला लागली. रेड्याला बोल म्हणले, रेडा बोलायला लागला आळे फाट्यावरती. काय सांगू देवा ज्ञानोबाची क्या बात आहे, वा वा वा. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. 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 वेदमय सामोखी बदवे. ओ वेदमय सामोखी बदवे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वा. गायक वादकांकरता जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या कथेमध्ये रंग भरण्याचं काम ते करत आहेत. माझी विनंती दादा, गेटच्या मंडपच्या गेटमध्ये जे कोणी उभे आहेत त्यांनी आतमध्ये या. या आतमध्ये या. बरं दिसत नाही होते, आतमध्ये बसा ना, मांडी घालून या ना आतमध्ये. उभा राहून कोणता कार्यक्रम पाहिला जातो तुम्हाला माहिती आहे ना? नारायणगाव किती लांब आहे इथून? जवळ आहे का? जवळ जवळ जवळ. नारायणगावला माझं कीर्तन झाले आता. मनसरच्या जवळ आहे ना ते. गावाचं लौकीच्या जवळ आहे बघा नारायणगाव. आता झालंय 15 दिवसापूर्वी. तुमचं इथं कीर्तन केलं, 4-5 दिवसांनी तिथं कीर्तन होत. या आतमध्ये या. मी नारायणगावचा नाही, मी आरणगावचा आहे. असो
माझ्या पण गावामध्ये हरणेश्वराचं भव्य दिव्य मंदिर आहे. म्हणजे पूर्वीचं आहे ते, हजारो वर्षापूर्वीचं आहे. हरणेश्वराचं जागृत देवस्थान आहे. परवा दिवशी काल्याचं कीर्तन तिथंच आहे आमच्या गावात. आणि आमचे गुरुवर्य महाराज आपल्या गावामध्ये ज्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं ते कीर्तन करण्याकरता इथे येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी भरपूर उपस्थित दाखवा. काल्याचं कीर्तन अतिशय सुंदर होणार आहे. भगवान परमात्म्याच्या लीला कृष्णाच्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आमच्या महाराजांनी 14 वर्ष आळंदीला शिक्षण घेतलंय. त्यांच्याकडे आम्ही घेतलं. येणार आहेत आपल्या गावामध्ये काल्याचं कीर्तन करायला. ऐका, बसा आतमध्ये बसून घ्या पुरुष मंडळी. परत विक्षेप होऊ देऊ नका. ज्ञानोबराची एवढी मोठी ख्याती, मुखातून शब्द बाहेर पडला, भिंतीला चाल म्हणले, भिंत चालायला लागली. महिषी पुत्रामुखी बोलविल्या श्रुती. रेड्याच्या मुखातून वेद बोलण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायामध्ये होती. एवढंच नाही, चांगदेवाला ज्यावेळेस ज्ञानोबराची ख्याती कळाली तेव्हा चांगदेव कसा आले होते. बसायला होता वाघ, हातात होता नाग, पण माऊली भिंतीवर बसून आल्यावर पाहिल्याच्या नंतर त्याच्या पोटात पडली आग. आणि मग मुक्ताई म्हणाल्या, चांगदेवा काय मागायचं असेल तर माग. आणि मग चांगदेव म्हणाले, आई साहेब आता मागायचा उरलाच कुठं भाग. इतकी वजनदार ज्ञानोबरायची वाणी होती. ज्ञानोबरायला पाहिल्याच्या नंतर आले लोटांगणी चांगदेव. अहो डायरेक्ट आई साहेब मुक्ताबाईंना गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा युलेशाच्या मुकल्या मुक्ताईंना त्यांनी गुरु करून घेतलं. बरं ते 1-2 दिवसाचं म्हातारा नव्हतं, 1400 वर्ष जगलं होतं ते काय असं काय होतं काय. 1400 वर्ष काय ज्याला म्हणतात कलियुगामध्ये. 750 वर्षापूर्वी जे घटना आहे, लय लांबची बी नाही. 450-500 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजे होते आणि त्यांच्या अगोदर 200-250 वर्षाची ही घटना आहे. 1400 वर्ष 14 वेळा काळाला माघारी लावलो त्यांनी. सामान्य गोष्ट होती काही. पण तो 1400 वर्ष जीवन जगलेला चांगदेव महाराज सुद्धा माझ्या मुक्ताईला, माझ्या ज्ञानोबरायला, सोपान दादाला, निवृत्ती दादाला लोटांगण घालतो. ही ताकद माझ्या ज्ञानोबरायांची सामान्य नाही महाराज. ज्ञानोबरावरती सरस्वती मातेची कृपा होती. असो, सांगण्याचा मुद्दा एवढाच होता. सरस्वती मातेला वंदन या ठिकाणी आपण करत आहोत. सरस्वती माता जगतारक आहे, वाणीची देवता आहे. महाराज आपल्या मुखातून सरस्वती मातेला वंदन करून दाखवतील आपल्याला. अतिशय गोड गीत आहे. हे शारदेवा, हे शारदेवा, एक साथ टाळी वाजवायची सर्वांनी. वरती हात. हे शारदेवा, जोरात. अज्ञानता से हमें तार देवा, अज्ञानता से हमें तार देवा. हे शारदेवा, हे शारदेवा, वाह वाह वाह, क्या बात है. ये तो पंढरपूर लग रहा है. देवा, अज्ञानता से हमें तार देवा, अज्ञानता से हमें तार देवा. जोरात टाळी. तू स्वर्ग की देवी है, संगीत तुझसे. तू स्वर्ग की देवी है, संगीत तुझसे. हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. अज्ञानता से हमें तार देवा, अज्ञानता से हमें तार देवा. हे शारदेवा, जय हो. शारदेवा, हे शारदेवा, हे शारदेवा, अज्ञानता से हमें जोरात एक साथ. देवा, अज्ञानता से हमें तार देवा. जय हो. जोरात टाळी. से हमें तार देवा, अज्ञानता से हमें तार देना, अज्ञानता से हमें तार देना. हमें तार देवा, हमें तार देवा. वा वा वा, वाजवा टाळ्या एकदा.
आपल्याला आता महादेव पार्वती यांच्या नमनाकडे वळायचं आहे आणि आपली कथा महादेव पार्वतीची अर्थात महादेव सतींची सुरुवात होते आहे. तुम्ही उशिरा येता म्हणून कथा 15-20 मिनिटं उशिरा सुरू होती. अगोदर भजन का घ्यावं लागतं? आम्ही डायरेक्ट येऊन इथं बसायचो, कुणाला सांगायचं? तुम्ही रस्त्यानेच ऐकतात, तसं जमत नसतं. इथं येऊन अगोदर बसावं लागत असतं, मग ती वातावरण निर्मिती होत असते. मी येता पण तुम्ही 15-20 मिनिटं उशिरा येता, थोडं लवकर येत जा. झालं, उद्याचा दिवस आहे, परत तुम्हाला इथं कुणी या म्हणणार नाही. एक दिवस राहिला तेवढा आनंद घ्या. परवा दिवशी या ठिकाणी परवा दिवशी कुणीही नसणार, बरोबर ना? कुणीच नसणार, इथं मंडप पण नसणार, तुम्हाला सुद्धा करमणार नाही. परवा दिवशी असं मोकळं मोकळं वाटणार. त्यामुळे 2 दिवस राहिले तर आनंद घ्या. तिसरं नमन केलेलं आहे पार्वती माता आणि भगवान शंकरांना. पार्वती माता आणि भगवान शंकर, भगवान शंकराची सामान्य ख्याती नाही महाराज. उद्या आपलं कैलास के निवासी नमो बार बार हो आयो शरण तिहारे आयो शरण तिहारे तार तार तो कैलास के निवासी नमो बार बार हो आयो शरण तिहारे आयो शरण तिहारे. आपल्या धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र. म्हणजे अहो, शिवरात्रची महिमा सामान्य नाही. साध्या खेड्यातल्या माणसाला सुद्धा, अनपढ माणसाला, अशिक्षित माणसाला विचारा शिवरात्रीची व्याख्या, तो म्हणतो शिवरात्र म्हणजे मोठी एकादश आहे. कसली एकादश आहे? आणि हायच नाव मोठी एकादश म्हणजे देव पण मोठा आहे, बाकीचे सगळे देव, पण हे महादेव सबके बडे बाबा, भोले बाबा. मी तर कायम सांगत असतो, महादेवाच्या भक्तानं कुणालाच भ्यायचं नाही. काय भ्यायचं हो? काल भी उसका क्या करे जो भक्त है महाकाल का. अजिबात कोणाला भ्यायचं नाही. महादेवाची पूजा अर्चा करणाऱ्या व्यक्तीनं, महादेवाचं नामस्मरण करणाऱ्या माणसानं अजिबात कशाची चिंता करायची नाही. काल सुद्धा त्या महादेवाच्या का मुठीत दाबलेला आहे, काल. कारण महादेव इथं मशानभूमी आणि महादेव इथे त्यांचं वास्तव्य तिथं असतं. जिथं काळ माणसाला तिथं अगोदर जाऊन महादेव बसलेत, ये तुम्ही इथंच आहे. महादेवाच्या दरबारात आपण बसलो. उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या पिंडीवरती एक का होईना पण बेलपत्र आपण वाहिलं पाहिजे, हा नियम आहे. त्याची कथा आपण पुढे श्रवण करणार आहोत. महादेव पार्वतीला वर्णन आणि वंदन का करायचं? महादेवाचं स्वरूप हे विश्वासाचं आहे, थोडं शास्त्र सांगतो. आणि पार्वती मातेचं स्वरूप हे श्रद्धेचं सांगितलंय. श्रद्धा कशी असते? कमी जास्त होऊ शकते. आज माझी कथा तुम्हाला आवडली तर तुम्ही माझ्यावरती असणारी श्रद्धा तुमची वाढू शकते. उद्या तुम्हाला माझी कथा आवडली नाही, तुमची माझ्यावरती असणारी श्रद्धा कमी होऊ शकते. पण विश्वास असा असतो जो अटळ असतो, तो कधीच कमी होत नाही. विश्वास साधं, श्रद्धा कमी होते पण विश्वास कमी होत नाही. बघा, विश्वास कसा अटळ असतो? समजा आपला आणि एखाद्या माणसाचं 10-20 वर्षापासून जमत नाही, पण एखाद्या बाहेरगावचा व्यक्ती आला आणि आपला शेजारी, त्याचं ना आपलं 20 वर्षापासून जमत नाही, पण बाहेरगावच्या येणाऱ्या व्यक्तीनं त्या माणसाविषयी माहिती विचारली, पण आपलं त्याचं जमत नाही. पण जर माणूस जर चांगला असेल ना, किंवा माणूस काय म्हणतो माहिती त्याला? ऐका, तुम्ही त्या माणसाविषयी मला माहिती विचारली, तुम्हाला मी सांगतो काय, त्यांचं आमचं 20 वर्षापासून अजिबात जमत नाही, पण तो माणूस मात्र एक नंबर आहे. त्याचा स्वभाव, त्याची वागणूक, आमचं जमत नाही, आमचं पिढ्यापासून जमत नाही, आमच्या आज्यापासून, आमच्या बापापासून आमचं काही जमत नाही, पण तो माणूस म्हणून मात्र एक नंबर आहे. ह्याला विश्वास म्हणते. दुश्मनाने सुद्धा, विरोधकाने सुद्धा आपलं वर्णन करावं, तो विश्वास अटळ असतो. म्हणून विश्वासाचं स्वरूप शास्त्रकारांना महादेवाला दिलंय. की महादेवाचा जन्मच नाही, महादेवाचा पार्वती मातेचा जन्म आहे,
मृत्यू आहे, परत जन्म आहे, अवतार आहेत, पण महादेवाचा अजन्म असणारे असे महादेव आहेत. तुम्हाला जर विचारलं रामाचा जन्म कधी झाला, तुम्ही सांगू शकता चैत्र शुद्ध नवमी. तुम्हाला विचारलं रामप्रभूंचा जन्म झाला पावसाळ्यामध्ये चैत्र शुद्ध नवमीला, तुम्ही झोपले का काय? चैत्र पावसाळ्यात असतो का? तुम्ही ऐकण्यात एवढे मग्न होऊन गेले, तुम्ही काही सांगा भाऊ आम्ही ऐकतो म्हणा, तुमचं ऐकणे ऐका ध्यान करून. पावसाळ्यात चैत्र नसतो, उन्हाळ्यात चैत्र असतो. रामप्रभूंचा चैत्र शुद्ध नवमीला जन्म झाला, तो उन्हाळा होता. आणि तुम्हाला जर विचारलं रामप्रभूंच्या आई वडिलांचं नाव सांगा, तुम्ही सांगता येईल का? तुम्हाला सांगता येईल काय? राजा दशरथ आणि राजा आई कौशल्या माता रामप्रभूंचं. चला कृष्णाकड. कृष्णाचा जन्म कधी झाला? श्रावण महिन्यामध्ये अष्टमीला, वद्य अष्टमीला. मग म्हणले ठीक आहे, जन्म बी कळाला, तिथी बी कळाली, मग त्यांच्या आई वडिलांचं नाव सांगा ना. आव घ्या लगेच लिहून म्हणले वसुदेव पिता देवकी माता, आणि त्यांचा सांभाळ कोणी केला? नंद बाबा यशोदी माता. झालं, कृष्णाचा बी विषय मिटला. चला म्हणले पुढं बजरंग बली. मारुत्र्याचा जन्म कवा? मारुत्र्याचा चैत्र पौर्णिमेला मारुत्र्याचा जन्म झाला. ठीक आहे म्हणले. मग त्यांच्या आई वडिलांचं नाव? आईचं नाव अंजनी माता आणि पित्याचं नाव केशरी. समजलं. चला म्हणले महादेवाकडे. महादेवाचा जन्म कवा झाला सांगा? कवा झाला महादेवाचा जन्म? कुठं आहे का कॅलेंडरला महादेव जयंती? आहे का लिहिलेलं? असं ऐकलं का तुम्ही कधी? बरं, जन्म नाही झाला नसन लिहिलेलं, कुठं आई वडिलांचं नाव सांगा? नावच नाही. या ग्रंथामध्ये मातु पितु हिना संशय छिना, म्हणजे महादेवाचा जन्म नाही, ते अजन्म स्वयंभू एक सृष्टीत तत्व येते. स्वयंभू प्रगटलेले महादेव आहेत. अनादी निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप असणारे हे महादेव आहेत. त्यांचा जन्म नाही, आई नाही, वडील नाही, कुठं उल्लेखच आला नाही. कोणत्याच माझ्या तरी आजपर्यंत वाचनात गेलेला नाही. महान महान शास्त्रकर्त्यांना, संत महामुनींना याच्यावरती टीका टिप्पणी केलेली नाही. मग त्या महादेव पार्वतीला वंदन शास्त्रकार करतात, तुलसीदासजी करतात. त्या महादेव पार्वतीला नमन केलं आणि पुढे त्यांची कथा याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाज ऋषींना सांगतात. कोणती कथा सांगतात? की जी कथा स्वतः हे रामकथेमध्ये आलेला विषय, की महादेव पार्वतीचा एकांतात संवाद चालू असताना महादेवानं पार्वतीला सांगितलेली कथा आहे. ती कथा सांगत असताना याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाजींना प्रयागराजमध्ये सांगतात. काय झालं आता लक्षपूर्वक ऐका. महादेवाचं पहिलं लग्न. कुणाचं लग्न पहिलं? महादेवाचं. पहिल्या पत्नीचं नाव आहे महादेवाच्या सती. काय नाव आहे? सती. दुसरी पार्वती. पहिल्या सतीसोबत लग्न जमलं आणि लग्न जमल्याच्या नंतर आता महादेव नवरदेव झाले. नवरदेव कळते का इकडं पोरांनो? आता ते स्वप्नातच बघायचं आपण काही काही नाही. आता माझं झालंय तसं, मला बी बायको एक, त्याच्यामुळं मी वाचलो ह्याच्यातून. नाही तर जी गुंतलेत त्यांना विचारा कसं काय ती. बरं, विषय बी असा झालाय, थोडा विषय घेतोच आता, नव्हता घ्यायचा पण घेतोच. 10-5 मिनिटं वाढल्यावर जमन ना कथा. काय झालंय, ह्या चुका आपल्यात. मुलीच्या आईच्या अपेक्षा जास्त वाढल्या. तिला काय झाले, मुलगा देखना पाहिजे, सुंदर पाहिजे, त्याला नोकरी पाहिजे, प्लस गव्हर्नमेंट, जमीन भरपूर पाहिजे, आणि त्याला आई वडील नसले पाहिजेत. आमच्याकडे अशीच मागणी. जमीन पाहिजे, दिसाय सुंदर पाहिजे, भरपूर इस्टेट पाहिजे, सगळं पाहिजे, आणि त्याला आई वडील बी नसले पाहिजे. मी म्हणलं आमच्याकडे बी एक स्थळ आहे, पण त्यांना बी सासू सासरे नको आहेत. हाय म्हणलं आमच्याकडे बी एक मुलगा आहे, पण त्याला बी मुलीला आई वडील नको आहेत. काय झाले, आपली विचारसरणी थोडीशी जरा दुसऱ्या दिशेने चालली. आपल्याला सुख समाधान कशात हेच महाराजांना माणसांना कळत नाही. महाराज फक्त बंगला बघत आहेत. बंगला बघू नका, पोरगा चांगला बघा. तेव्हा का भंगल्याला असला ना पटांगण होईन. मुलगी म्हणजे ही काय अशी काय निस्ती श्रीमंती बघून. काही दिवसापूर्वी न्यूजला बातमी आली ना, 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदी,
एक फॉर्च्युनर गाडी, तिची किंमत आहे 50 लाखाच्या आसपास, 48-50च्या घरात जाते ती गाडी. एवढी गाडी दिली, 51 तोळे सोनं, त्यावेळेस 1 लाख रुपये होतं, ते 51 लाख हे 51 लाख, 1 कोटी रुपये हे झाले. 7.5 किलो चांदीची हिशोब तुम्ही लावा घरी गेल्यावर. एवढं देऊन त्या मुलीची काय अवस्था लियाकत येऊन सांगण्याची, ह्या जागेहून सांगण्याची ती गोष्ट नाही. तुम्ही न्यूज पाहून घ्या. निस्ता पैसा बघू नका, मुलगा निर्व्यसनी बघा. वारकऱ्याच्या घरात मुली द्या, शेतकऱ्याच्या घरात मुली द्या, मुलगी आयुष्यभर सुखाने राहील. पैसा कोणाला, अहो तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा कधीतरी, असं मन प्रसन्न होतं. आम्ही आज होतो आमच्या अरुण भाऊ गवळी उपसरपंच नाही, त्यांच्या घरी आज आमचा आराम होता. त्यांनी सांगितलं महाराज इथंच राहा. एकदम प्रसन्न वाटलं. आमच्या आई सगळ्या एकदम, ते रामन लक्ष्मण सीतान उर्मिला, माहिती ना तुम्हाला कथा, सख्खे भाऊन सख्या बहिणी, तसाच परिवार आहे. अतिशय आनंद वाटला आम्हाला, गोड वाटलं. असं शेतकऱ्याच्या घरात आल्यावर जरा बरं वाटतं हो. लय शिकलेले आले त्यांच्या घरी गेले, महाराज आलात का, तुम्ही चहा घेणार का, नाही राखेल पितो मी ती चहा, काय मला गिळतो काय तुम्हाला महाराज, मग देऊ का भाकरी, देऊच नको, मी घरी जातो बुवा जेवायला, पण बोर काय करू नको. तसं नसते. शेतकऱ्याच्या घरात जा, मोकळा कारभार, मोकळा मंगळवार असतो. मी तर कायम सांगत असतो, शेतकऱ्याच्या घरात, वारकऱ्याच्या घरात मुली द्या, आयुष्याचं कल्याण होईल. लय पैशावाल्याच्या मागं पळू नका. असे हजारो उदाहरण आहेत आपल्या समोर. मुलींचं वाटोळ झालेलं आहे. मला तो विषय न्यायचा नाही, माझा विषय इथं चाललाय. जमलं लग्न महादेवाचं, आणि मग कुणासोबत जमलं लग्न, दक्ष प्रजापती, त्याची मुलगी, नाव होतं सती माता. दक्ष प्रजापती म्हणजे सामान्य नव्हता, महादेवाचा सासरा, म्हणजे ते काय किरकोळ कारकोळ होता का. प्रजापती पद होतं त्याला. ब्रह्मदेवाच्या नंतर तो या जगाचा मालक होता. प्रजापती, या प्रजाचा पती असणारा, आणि त्याची मुलगी महादेवाला. सोयरीक बी जरा लेवल बघून करावं लागते ना, ह्याच्यामुळेच वाटोळ झाले आपलं. आता विषय आता ते घेतला म्हणलं, हे विषय असा नाही हाताळता येणार. सोयरीक लेवल बघून करतोत आपण. सगळ्याच गोष्टीत लेवल नाही बघितले पाहिजे, काही गोष्टीत संस्कार बघितले पाहिजेत, घरदार तपासलं पाहिजे. त्या मुलीचे आई वडील अगोदर तपासा, मग मुलीची क्वालिटी कळू शकते कशी असेल ती. महादेवाचं लग्न जमलं, मग महादेव झाले नवरदेव. महादेव नवरदेव झाले, त्यांचे कलवरे मग आता त्याच लेवलचे असते ना. कलवरा कोण होणार, तर कलवरा झाले नारद मुनी. नारद मुनी म्हणजे सामान्य नाही, देवांमध्ये पण त्यांना तेवढाच मान, आणि राक्षसांमध्ये पण तेवढाच मान. कुठं बी जा, नारदाच्या पायाच पडायचे लोक. नारदाला सगळीकडे मान होता. मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं, नारायण नारायण नारायण, सदैव नामस्मरण. नारदजीने सांगितलं, महादेवजी मी तुमचा कलवरा आहे. तुम्हाला कलवरा कळत एक पण शब्द नाही ना. कलवरा म्हणजे ते नवरदेवाच्या असते पुढं पुढं करायला. 2-4 असतात बघा, ती गाई बांधे पेयासाठी त्याच्या पुढं पुढं बुटाच्या द्वाऱ्या बांधतेत, त्याचा घाम पुसतेत, त्या शर्टाला गुंडा लावतेत. मग त्यांना असं वाटतं आम्ही इंद्रच आहेत. तुम्ही इंद्र नाहीत, तुम्ही दलिंद्र आहेत. तुम्ही काय इंद्र आहेत रे. बाटलीसाठी त्याच्या पुढं पुढं करतो. मूर्खा, तुला कळतं काय कोणाच्या पुढं करा. मैत्री म्हणजे तुम्ही त्याचे बुट बी वागवा, पण ते एवढ्याशा बाटलीसाठी 65, 70, 85 रुपयाला त्याच्यासाठी पेयासाठी नका करू. पण नारदजी तसे कलवरे नव्हते. नारदजी वजनदार कलवरे होते. गेले महादेवजींच्या सोबत. ऐका आता काय झालं, पद्धत आहे काय, त्यावेळेस बी पद्धत होती. ही आताची पद्धत नाही की बाबा आपण मुलगी मुलगा बागा गेल्या त्यांना समोर बसवतो, त्यांना आईचं नाव, तुझं आजूळ कुठलं आहे, तुझे मामा कुठले आहेत, हे जे विचारण्याची पद्धत आहे ही पूर्वीपासून आहे. महादेवजी पाटावरती उभा राहिले. नारदजी महादेवजीच्या पाठीमागे उभे आहेत. समोर सती आई साहेब आहेत. ब्राह्मण जे गडबड करते, दुलरिया बोलो, जल्दी बोलो दुलरिया, तुम्हारे 3 पीढ़ियों का नाम बताना पड़ता है, हमारे का रीति रिवाज है, 3 पीढ़िया का नाम बोलो तब शादी हो जाएगी. म्हणजे असं म्हणत होते पंडितीतले की आमची त्याची अशी पद्धत आहे, परंपरा आहे. काय, तुमच्या 3 पिढ्याचं नाव सांगा, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि आजोबाचं नाव. म्हणजे वडिलांचं नाव, आजोबाचं नाव आणि आजोबाच्या आजोबाचं, अर्थात पंजोबाचं नाव, अशा 3 पिढ्यांचं नाव सांगायचं, शादी हो जाएगी. दुलरिया जल्दी बताओ, तुम्हारे पिताजी का नाम बोलो, तुम्हारे दादाजी का नाम बोलो, और बस दादाजी के पिताजी का नाम बोलो, तुम्हारी शादी हो जाएगी. असं पंडित म्हणजे ब्राह्मण महादेवाला गडबड करत होते. मग आता महादेवाचे वडिलाचं नाव काय माहिती का तुम्हाला? नाही.
आजोबान पंजोबाचा विषय तर लांबचाच राहिला. महादेवाचा आईन वडीलच नाही तो महादेवाला. आता काय सांगायचं काय, समाज समोर बसलेला आहे, सगळे देवी देवता. आता महादेवाचं लग्न म्हणल्यावर आपल्या साध्या लग्नाला आमदार खासदार मंत्री आपल्या लग्नाला असते, तिथं महादेवाचं लग्न होतं. भगवान विष्णू ब्रह्मदेव इंद्र चंद्र महेंद्र सुरेंद्र देवेंद्र नरेंद्र सगळे लाईनीत बसले होते. आणि मग बोला दोलेरिया बोलो, 3 पिढ्या का नाम बताना पडता है. महादेवजी नारदजीकडे पाहिलं. नारदजी सांगा. नारदजी म्हणले देवा आपल्याला काय महत्वाचं आहे. म्हणले लग्न. मग मी सांगतो तसं करा. म्हणजे काय, माझ्याकडे डायरी. बर डायरी 2 नाव आहे म्हणले. 2 नाव आहेत आणि 1 नाव काय सांगा म्हणले. तिथं म्हणतात ना वडिलांचं नाव सांगा. सांगा म्हणजे काय सांगा विरंची. ए नारद, अरे विरंची का मेरा बाप है क्या. कहो दो ना भगवान, बाप कहने से का बाप होता है क्या. बोल दो शादी हो जाएगी. अरे विरंची का माझा बाप आहे का. अहो देवा सांगा ना. बाप म्हणलं काय बाप होत असतो का. म्हणा तर लग्न महत्वाचं आहे, लग्न होईल. भगवान महादेव म्हणतात ए नारदा, अरे विरंचीचा अर्थ कळतो तुला. विरंची म्हणजे ब्रह्मदेव. विरंची म्हणजे काय ब्रह्मदेव. अरे ब्रह्मदेव का माझा बाप आहे का. नारदजी म्हणले म्हणा काय नसते. म्हणजे खोटं बोलायची पद्धत तेव्हापासून आहे लग्न जमितानी. हे तर मला वाटत असं बुवा आता हे चाललंय आम्ही 2 नंबरने असं तर काय नसते. ती चालूच असते. एकदा जमल्यावर सगळ्याच्या चुली सारख्याच असतात. काही नसते. आमदार खासदार कीर्तनकार चुलीपशी गबगार. कळायला लागलंय का बघा. काही नसते. ही वाटतं फक्त लोकाला गावात त्या माणसाला लय मान आहे, लय कडक राहतोय, लय वजनदारी. घरी गेल्यावर मार्क मांजार होतंय. ते काय नसते तसं. बायकोपशी कुणाचं काही चलत नाही. लग्नासाठी सगळे अडेवाणी करतात. हा कसं काय फुलल्या बघा ना ह्या सगळ्या. हसायला लागल्या. एवढं बी तुम्ही मान नका लावून घेऊ. आमच्यात बी काही अशी वाघ आहेत ती अजून बायकोचं ऐकत नाहीत. कळायला लागलंय का. तू तुझं काम मला शिकवायचं नाही, माझ्या विषयात डोकं लावायचं नाही. कळायला लागलंय का. हा असे बी काही माणसं आहेत ना. कह दो भगवान, अरे विरंच का मेरा बाप है का. बोल दो. ठीक आहे. महादेव म्हणले सांगतो विरंची म्हणून. महादेवाने सांगितलं हे पंडितजी ब्राह्मण देवता, माझ्या वडिलांचं नाव विरंची. विरंची ठीक आहे. विरंची घेतलं. दुलरिया तुम्हारे पिता का नाम विरंची है. बोलो पिता का नाम दादा का नाम बोलो, शादी हो जाएगी. पुन्हा नारदाकडे पाहिलं. नारदजी ते म्हणते आजोबाचं नाव सांगा. आता काय सांगू. नारद थांबा. परत डायरी काढली. 2 नंबरला नाव म्हणले काय विष्णू. अरे विष्णू का मेरा आजा है क्या, मेरा दादा है क्या विष्णू. हाँ कह दो ना भगवान, शादी हो जाएगी 2 मिनट के लिए कह दो. नारद मुनी महादेवाला म्हणते सांगा आजोबाचं नाव विष्णू आहे. ब्रह्मदेव तर सांगितलं विरंची म्हणजे पिता. सांगा. ठीक आहे सांगतो म्हणल्या. बताओ दुलरिया. ब्राह्मण जी सुनिए, मेरे पिता का नाम विरंची, मेरा दादा का नाम विष्णू. माझ्या वडिलांचं नाव विरंची आणि आजोबाचं नाव विष्णू. ठीक आहे दुलरिया, बस अब 1 पीढ़ी का नाम बता दो, शादी फाइनल हो जाएगी. दादाजी के पिताजी का नाम, अर्थात तुमच्या फक्त पंजोबाचं नाव सांगा, तुमचं लग्न जमलं. कळायला लागलं ना. आता मात्र महादेवाने परत नारदा एकदा नाव सांगा. नारद म्हणले आपल्या डायरीला 2च नाव होते, जय हरी जय हिंद. गेले निघून नारदजी. तुमचं पुढचं बघून घ्या. म्हणजे काय तुम्हाला कसं करायचं. काय कलवरा असला मग काही बी कामच करायचे कवर बी तुमचे. त्या दिवशी ते नवरदेव म्हणजे लय वाजन असतो. 2-4 जण त्याच्या हाताखाली ती गाडीन फिडीन घोड्याला घोडा बसाय असतो. नाही तर मग भाड्याच्या गाडीत येतो आहे का नाही नवरदेव. आणि मग त्या दिवशी त्याला असं वाटतं की मी वीरभद्र आहे. वीरभद्र नाही तू दळभद्र आहे. वीरभद्र काय याचा. बुट एकाचे, द्वाऱ्या एकाच्या, शर्ट एकाचा, टोपी एकाची, चष्मा एकाचा. पण भगवान शंकर म्हणजे त्यांच्या वजनात होते. भगवान शंकर नारदार म्हणले सांगा. नारदजी म्हणले भगवान शंकर देवा 2च नाव होते माझ्या दिला, 3रं नाव नाही, तुम्ही बघून घ्या. पण ब्राह्मण का ऐकत नव्हते. ब्राह्मणांनी गडबड केली. दुलरिया बोलो तुम्हारे पिता का नाम विरंची, दादा का नाम विष्णू, दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी. सांगा लवकर चला. भगवान शंकर आधी वरच गरम डोक्याचे आणि इतकी गडबड केली ते जास्त गरम झाले. भगवान शंकर मेरे पिता का नाम विरंची, मेरा दादा का नाम विष्णू और दोनों का बाप मैं हूँ. शादी करना है तो करो वरना मुझे हैरान मत करो.
भगवान शंकराने सांगितलंय माझं नाव महादेव आहे, माझ्या वडिलांचं नाव विरंची, माझ्या आजोबाचं नाव विष्णू, पण दोघाचा बाप मी महादेव. लग्न करायचं असेल कर, येड्यावानी काही करू नको. ए येड्यावानी करू नको म्हणले. अगोदर माझं डोकं गरम आहे. भगवान शंकर आहेत ते महाराज, दोघाचा बाप मी. नाही तरी काय, भगवंताच्या डाव्या दंडातून भगवान विष्णूचा जन्म आणि भगवान विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म. ब्रह्मदेव महादेवाची नातू लागतात आणि विष्णू हे मुलगा लागतात. पण ते असं उलट नातं फिरलं ना ते सगळं. महादेव कवर सहन करते. पण कसं असतं, चला म्हणले जाऊ द्या, जावाई जावयाचा मान राखला पाहिजे, त्याचा थाट असतो, मान असतो. लग्न झालं. कुणाचं झालं? महादेवाचं. आणि लग्न झाल्याच्या नंतर महादेव आणि सती माता कैलासावरती गेले. हो, कैलासावरती दोघं पण. यांचे गण नंदी महाराज. मग काय, महादेवाची फॉर्च्युनर गाडी होती इंडिवर, त्याच्यापेक्षा पुढचं. नंदी म्हणजे काय सामान्य होते का काय? ते वजनात नंदी महाराज तयार झालेले, झुलन तीन, घंट्यान तीन टाकलेल्या गळ्यात, खंगाळांग नांगाळांग खंगाळांग नांगाळांग. आणि मग नंदी महाराजावरती महादेवजी विराजमान झाले. आणि महादेवजी आणि सती आई साहेब विराजमान झाल्याच्या नंतर कैलासाच्या दिशेने सती माता आणि महादेवजी निघाले, कैलासावरती गेले. कालांतराने बरेच दिवस उलटले. लक्षपूर्वक ऐका, फार गोड कथा आहे आता पुढं. दिवस काही उलटले आणि दिवस गेल्याच्या नंतर, काही दिवस गेल्याच्या नंतर, आता कसं असतं, नातं कोणतं पण असू द्या, ते आयुष्यभर तितका गोडवा त्या नातामध्ये राहत नाही. कळायला लागले का? म्हणजे नवरा बायकोचं सोडून द्यावं, ते तर 5-5 मिनिटालाच बिघडत आहे, त्याचा काही विषय नसतो. ते काय, ते जुळतही बिन बिघडत आहे बी, ते हिशोबात धरायचा विषयच नाही तो. आणि शहाण्या माणसाने नवरा आणि बायकोच्या भांडणात पडूच नाही. नाही, जेव शहाणा आहे त्यांनी, येड्यांनी काय नाही, कोणती काही करा. पण दुसरं जरी नातं असेल, नाते संबंध, अर्थात तुमचं सासरवाडीकडचं नातं असू द्या, ते जास्त काळ पहिल्यासारखं प्रेम टिकत नाही. का? अति परिचयात अवज्ञा होत असते. जास्त संबंध जवळीक आले की मग एकामेकाचे गुणदोष पाहण्याचा कार्यक्रम सुरू होत असतो. तसं झालं. एक ब्रह्मसभा भरली होती, ब्रह्मसभा. आणि त्या ब्रह्मसभेमध्ये सगळ्या देवी देवतांना आमंत्रण होतं, सगळ्या देवी देवतांना. महादेवाला पण होतं. ऐका, महादेवजी आले, सगळे देवी देवता आले. पण त्या ब्रह्मसभेमध्ये दक्ष प्रजापतीचं आगमन झालं की सगळे देव उठून उभा राहिले. बघा बरं का, लक्षपूर्वक. दक्ष प्रजापती कोण आहे? कोण आहे? नम पार्वती पते शिव हर हर महादेव. वर हात करून म्हणते, तुला काय सांगायचे ती सांग, आम्ही आहेत बसलेले. आहे का नाही? दक्ष प्रजापती महादेवाचे सासरे. लक्षात ठेवा, ही कथा फार गोड आहे पुढं. दक्ष प्रजापतीने त्या ब्रह्मसभेमध्ये आगमन केल्याच्या नंतर सगळे देवी देवता उठून उभा राहिले. पण झालं असं, महादेवाच्या मनात काहीच नसतं कुणाबद्दल, एक नाही दोन नाही. कुणी निंदा अथवा वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनेकेत स्थिरमतीर भक्तिमान्य प्रियो न रहा. अर्थात महादेवजींचं नामस्मरण चालू होतं, समाधीस्थ होते महादेव. बसल्या बसल्या डोळे झाकले, राम नामाचा जप चालू केला महादेवजीनं. तिथं सभेत सगळे उठून उभा राहिले. महादेवजी कुठं बसले होते? खाली. पण कसं होतं सभेमध्ये, म्हणजे तशा ठिकाणी ज्या माणसाकरता सगळे उठून उभा राहिले ते त्याच्याकडे नाही बघत, बसलंय कोण. आला का? त्यांनी माझा अपमान केलाय का? त्यांनी माझ्याकरता टाळ्या नाही का वाजविल्या? त्यांनी मला किंमत नाही का? तरी लग्नामध्ये गेले सगळ्यांनी राम राम घातला आणि एखाद्याने राम रामच नाही घातला, ध्यानात राहतं माणसाच्या. तो मला तिथं जाऊन बोलला नाही का? बरं बघून घेतो पुन्हा. तसं झालं दक्ष प्रजापतीला राग आला. काही संबंध नव्हता राग यायचा. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला एक सांगतो, किरकोळ लोकांनी VIP लोकांची बरोबरीच करू नाही गाड्या. हे माझं वैयक्तिक मत आहे. आपली लेवल बघायची, चहापेक्षा किटली गरम कधीच होत नाही, जमतच नाही ते. आपली पात्रता, लेवल आणि त्याच्यानुसार आपले संबंध ठरवायचे. आता महादेव लोकल माणसाला ग्लोबल विषय हाताळता येत नसतो. महादेव म्हणजे VIP माणूस आहे आपल्या भाषेत. दक्ष प्रजापती किरकोळ्याने त्यांच्या पुढं, पण तो म्हणला मी सासरा असून माझी अवहेलना केली, सगळे देव उभा राहिले, महादेव उभा नाही राहिले. त्या डोक्यात राग बसला आणि महादेवाची त्या दिवसापासून त्यांनी निंदा सुरू केली. अर्थात मनामध्ये महादेवाविषयी प्रेम नाही, आदर नाही, आतिथ्य नाही. एवढंच नाही, काय झालं, त्या दक्ष प्रजापतीला पद मिळालं, पद. हे प्रजापती पद. पण त्यावेळेस त्याला मिळालेलं नव्हतं, पण ते लक्षात बसावं म्हणून दक्ष प्रजापती असा आपण नाम उल्लेख करतो. हे लग्न झाल्याच्या नंतर, ह्या ब्रह्मसभेच्या नंतर हे प्रजापती पद मिळालं. पण अगोदर
पद मिळण्याच्या योग्यतेचा तो होता, त्याचं वजन तेवढं होतं मंत्रिमंडळात, हा, पण ते मिळालं नव्हतं. झालं असं, ह्या सभेच्या नंतर पद मिळालं आणि पद आलं की माणसाला जरा मद येतो. कळायला लागलंय का? थोडं गुंड्या फिंड्या न लावणे, काय काय आमच्या तिकडं सदस्य झाले की सगळा शर्टच काढी तिथं निस्ते मंडीला हिंडत येत. तू काय येडा आहेस का काय नेमकं, तुला कळतं काय थोडंफार? महादेवाला त्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली, त्याला मद आला, थोडासा अहंकार आला, त्याच्या मनामध्ये मत्सर भाव निर्माण झाला की महादेवाचा अपमान करायचा. कुणाचा अपमान करायचा? आता ते देवादिदेव महादेव आहेत, त्यांनी काय केलं, एक यज्ञ ठेवला. का? मला प्रजापती पद मिळालंय म्हणून एक यज्ञ ठेवला आणि त्याच्या निमित्तानं स्नेहभोजन ठेवलं. स्नेहभोजन म्हणजे सगळ्यांना जेवण ठेवलं आमंत्रित करून. जसं आपला नामयज्ञ आहे आणि आपल्या गावकऱ्यांनी सर्व पंचक्रोशीतील मंडळींना स्नेहभोजनाचं या ठिकाणी कथा नामयज्ञ आणि स्नेहभोजन म्हणजे अन्नदान पण होतंय, ज्ञानदान होतंय आणि भगवान शंकराचा उत्सव पण होतोय. त्या पद्धतीने त्यांनी यज्ञ ठेवला. पूर्वी यज्ञ व्हायचे आणि त्या यज्ञामध्ये स्नेहभोजन. मग आमंत्रण कोणाला द्यायचं? आमंत्रण अहो सरसकट आमंत्रण दिले त्यांनी. एक बी देव सोडला नाही, एक सुद्धा. सगळे देव, महान महान यक्ष, गंधर्व, स्वर्गातले सगळे देव, ब्रह्मा, विष्णू, ब्रह्मदेवाला पण आमंत्रण, विष्णुदेवाला पण आमंत्रण, इंद्र, चंद्र, वायुदेव, अग्निदेव, वरुणदेव, सगळ्या देवांना आमंत्रण. पण महादेवाला मात्र आमंत्रण दिलं नाही. पण होता कोण तो? महादेवाचा सासरा. आणि महादेवालाच आमंत्रण नाही दिलं. आता महादेवाला नाही म्हणजे सतीला पण नाही, म्हणजे त्यांच्या मुलीला. तो महादेवाला कमी लेखायचा. असं होतं कधी कधी. आपली परिस्थिती जरा नाजूक असली ना, आपल्या जवळचे माणसं बी जरा आपल्याला कमी लेखतात. बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं, पैसा तेरे तीन नाम, परशु, पैसा, परशु, परशुराम. होतं कधी कधी तसं. आपली परिस्थिती असती. हो का, श्रीमंतीन गरिबी ह्याच्यावर लय माच करीत नका जाऊ. एक झाड आहे इथं, झाड, आणि तिकून सूर्य उगवला पूर्व दिशेकडून, त्याची सावली कुणीकडे असती? पश्चिमेकडे असती. जर सूर्य डोक्यावर आला, त्याची सावली कुठं असती? बुडाखाली असते, त्या झाडाच्या बुडाखाली. आणि जर सूर्य इकडे मावळ्या पश्चिमेकडे गेला, त्याची सावली कुणीकडे असते? बस एवढं उदाहरण घरी घेऊन जा. आपलं आयुष्य म्हणजे ते झाड आहे आणि ती पडणारी सावली म्हणजे आपली संपत्ती. कधी संपत्ती या दिशेला असेल तर कधी संपत्ती त्या दिशेला असेल. आणि जर वेळ आली तर आपल्या पुरतीच असेल. संपत्ती ही सावलीसारखी कधी कशी कुठं जाईन सांगताच येत नाही. त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि शास्त्रामध्ये लक्ष्मीला चंचल म्हटलं गेलंय. चंचल अशी लक्ष्मी, ती जपता आली पाहिजे. लक्ष्मी आपल्याला दिली ना देवाने, देवाच्या कृपेने मिळाली ना. लोकांना सवय, महाराज चहा प्यायला आम्हाला घरी नेतेत, महाराज आपण बांधला, हिथून तिथपर्यंत सगळं आपलंच आहे. अरे आम्हाला जमिनी हायता का नाही? आम्ही उघड्यावर होतो, पालात राहत होतो का आम्ही? आम्हाला घर हायत का? कशा करता तुमचा 5 रुपयाचा चहा प्यायचा आणि इतकी फुगिरी? जी माहीत नाही ती दाखव, जी माहीत दाखव ना. महाराज माझ्या घरामध्ये हा बघा एवढे ग्रंथ आहेत. माझ्याकडं ज्ञानेश्वरी, सार्थ आहे, माझ्याकडे भागवत आहे, 18 पुराण आणलेत महाराज मी. 4 वेद पण माझ्या घरात आहेत. मिळत नाहीत का 4 वेद? 18 पुराण मिळत नाहीत का बाजारात? मिळतात ना. आळंदीला गेला सगळे ग्रंथ. महाराज हे दाखवा ना. जमीन कुणाला दाखवतो तू? हे आपल्याला सवय, मोठाडपणा दाखवायची. श्रीमंती गरिबी ही ऊन सावलीसारखा खेळ आहे. त्यामुळे एखाद्याच्या परिस्थितीवर कधी हसत नका जाऊ. काय सांगता येत नाही, देव कधी परत तुमच्यावरती वेळ आणीन. उलट एखाद्याची वाईट परिस्थिती असेल त्याला मदत करा, त्याने आपली भरभराटी होत असते. महादेवाला हिनवलं दक्ष प्रजापतीनं, सगळ्यांना आमंत्रण दिलं पण महादेवाला आमंत्रण दिलं नाही. आणि अजून एक खोड केली. त्याचा पुढं महादेवाला विरोध केल्यावर त्याचा परिणाम काय होतो ते मी सांगणारच तुम्हाला आज. सगळ्या देवांना आमंत्रण दिलं पण सांगितलं असं, आता मला सांगा, हे तुमचं विंचूर दळवी नावाचं गाव आहे बरोबर? इकडे एखादं पुढं कोणतं गाव आहे? हा, वडगाव. वडगाव आहे बरं. आणि इकडे एखादं कोणतं गाव आहे? हा, राहुरी. हा, राहुरी, लोणवाडी काय असेल समजा XYZ ते गाव. हे गाव राहुरी, हे वडगाव आणि हे विंचूर दळवी. तुम्हाला इथून वडगावला जायचंय, कसं जातान? सरळ जातान ना? का इकडं जायचं आणि इकडून तिकडं जायचं? नाही ना.
लोकाला नाद असतो, लोकाच्या दारातून रस्ता अडवायची, रस्ता घ्यायची. काय झालं, दक्ष प्रजापतींनी सगळ्या देवांना फोन करून सांगितलं, काय येत असताना बघा हे तुमचं स्वर्ग आहे, ते माझं दक्ष प्रजापतीचं ते राज्य आहे, आणि हिथं कैलास आहे, हिथून सरळ नाही यायचं, मग हिथून कैलासाला जायचं आणि तिथून चक्कर हाणून असं यायचं. कळायला लागली का ही खोड? हे कोणाला केली? हे ग्रंथात वर्णन आहे, हे सगळं लिहिलेलं आहे सगळं ग्रंथामध्ये. कैलास मार्गे या तुम्ही, असं येऊ नका. का तर त्या महादेवाला कळलं पाहिजे की बघा हे कुठं चाललेत, सगळे कुठं चाललेत? दक्षाच्या घरी चाललेत, तुमच्या सासऱ्याच्या घरी चाललेत, पण आपल्याला आमंत्रण नाही. मग त्यांना असं जरा वाईट वाटलं पाहिजे, हिनवलं महादेवाला त्यानं, सासऱ्यानं. देवांना काय असते तेव्हा? ही फुकट्यावारीची वराड जेवायचं त्यांना काही घेणं देणं नसतं. तुमचं लग्न लागू मोडू ही पहिले जाऊन जीवत बसते. ही सगळे तेव्हापासून गँग आहे तसली, त्यांना काहीच गरज नसतं कुणाचं काय वाजलंय का काय झालंय. जितकून त्यांनी गाड्या सोडल्या म्हणतात, पण त्यांना बी आकली पाहिजे होता ना की आपण, पण त्यांना काय बिचारांना दुसरा भाग. आम्हाला जसं बोलले तसे आम्ही निघलो, आमंत्रण दिले, निघाले. ते ऐरावत हत्ती काढला इंद्रदेवानं. ऐरावत हत्ती म्हणजे सामान्य नाही, 5 सोंडीत त्याला. ऐरावतीवरती इंद्रदेव विराजमान झाले आणि ऐरावत असा वेगाने निघाला. हत्ती म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? इंद्रदेवाच्या पाठीमाग वरुण देव निघाले, अग्निदेव निघाले, वायुदेव निघाले, सूर्यदेव निघाले, सगळे देव निघाले. आणि सगळे देवांना कैलासावरती गेले. कैलासावरती जाऊन अशी चक्कर मारून परत दक्ष प्रजापतीच्या राज्यामध्ये गेले. त्यावेळेस महादेवजी आणि सती माता कैलासावरती बसल्या होत्या चर्चा करत. ते सगळे विमानं जायला लागले, प्रत्येकाचं वाहन जायला लागलं कैलासावरून. मग सती आई साहेबांना विचारलं महादेवाला, देवा हे कुठं चाललेत सगळे? आता महादेवाला माहिती होतं नाही कुठं चाललेत ते. आता महादेवाला रागच आलेला होता. काही झालं तरी महादेव जरी असले तरी सासऱ्याने अपमान केल्यावर काय बरं वाटणार का? हा, इकडे आहेत ना तुम्हाला सगळ्यांना सासरे, का सगळे निष्पुरीत ब्रह्मचारी, सांगायची नाही नाही तर कोणी. सासऱ्याने अपमान केल्यावर बरं वाटतंय का? कसं होतं? गुदगुल्या होत्यात का? नाही होत. राग आला महादेवाला. महादेवजी काहीच बोलले नाही. परत सती आई साहेब म्हणल्या, महादेवा सांगा हे सगळे विमानं कुठं चाललेत? महादेवाला राग आला. महादेव म्हणले तुझ्या बापाच्या घरी चाललेत. असं म्हटल्याच्या नंतर सती आई साहेब म्हणल्या, महादेवा हे जर माझ्या बापाच्या घरी चालले तर मग आपण इथं काय करतोय? चला ना आता थोडं शास्त्र ऐका. महादेवजी म्हणतात, सती ऐक, आपण गेलो असतो पण आपल्याला नाही काय आमंत्रण. हा, हे जरा ध्यान करून ऐका जरा शिक. महादेव सतीला सांगतात, सती जायचं पण ठराविक ठिकाणी आमंत्रण असेल तरच जायचं, काही ठिकाणी आमंत्रण नसेल तरी पण जायचं, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची वाटही पाहायचं नाही तरी जायचं. आमंत्रण असलं तरच जायचं, आमंत्रण नसलं तरी जायचं, आणि आमंत्रण असूनही जायचं नाही. असे 3 मुद्दे. पहिला मुद्दा सांगतो, आमंत्रण असलं, आमंत्रण आहे तुम्हाला, जायचं. कुठं जायचं? समजा एखाद्याचं लग्न आहे, बरोबर, एखाद्याची वास्तुशांती, त्या ठिकाणी आमंत्रण असलं तरच जायचं. का? तो वैयक्तिक कार्यक्रम आहे ज्याचा त्याचा. आपल्याला जर आमंत्रण आहे ना, स्वाभिमानाने घरी थांबायचं, जायचं नाही. हे शास्त्र शिकवतंय. ठीक आहे महाराज, कळलं आम्हाला. वैयक्तिक कार्यक्रमामध्ये आमंत्रण असेल तरच जायचं. महाराज मग आमंत्रण जर नसलं तरी बी जायचं म्हणले? हो, आमंत्रण नसलं तरी बी जायचं. कुठं जायचं? ज्या ठिकाणी भगवंताची कथा, कीर्तन, नामयज्ञ सोहळा चालू आहे त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहिजे नाही. डायरेक्ट जाऊन मंडपात बसायचं. माझं नावच नाही घेतलं, माझं गप नाव घ्यायला तसलं नसतं देवाच्या. हम नाम के प्रेमी नाही, हम तो हरि नाम के प्रेमी हे. हित नावाची अपेक्षाच करायची नाही देवाच्या दरबारात. हित यारे यारे, लहान थोर, याती भलती, नारी नर, इथं सगळ्यांना अधिकार आहे. हित आमंत्रणाची वाट बघायची नाही. आणि तिसरा मुद्दा, आमंत्रण असलं तरी बी जायचं नाही. आमंत्रण असलं तरी बी जायचं नाही. कुठं? तमाशाला. एखाद्याने तिकीट जरी काढलं, हे बघ मला 100 रुपये 90 रुपये तिकीट देतो, जा बघून ये, अजिबात नाही. आमंत्रण असलं तरी बी जायचं नाही. तमाशा. आमंत्रण नसलं तरी जायचं. हरिकथा, कीर्तन,
आणि आमंत्रण असेलच जायचं वैयक्तिक कार्यक्रमामध्ये. आणि अजून दुसरा मुद्दा आहे, अजून सांगतो, व्यावहारिक संबंध सांगतो. आमंत्रण असो नसो, आमंत्रण नसलं तरी बी जायचं आपल्या मित्राच्या घरी. ऐका, आपला मित्र आहे ना, तो त्याने आपल्याला आमंत्रण नाही दिलं, नको देऊ द्या, विसरून राहिला असेल, पण मित्राच्या घरी जात असताना मित्राला कधीच आमंत्रणाची गरज पडत नाही. शास्त्र सांगते, महादेवजी स्वतः सती मातेला सांगतात, ऐक सती, मित्राच्या घरी जात असताना आमंत्रणाची वाट पाहायची नाही. मित्राला शब्द आहेत, सखा, मित्र, स्नेही, याच्या घरी जात असताना आमंत्रणाची वाट पाहायची नाही. अजून दुसरा मुद्दा, मुलीला आई वडिलाकडे जात असताना आमंत्रणाची गरज नाही. मुलीनं कधीच आपल्या आई वडिलाची भेट घ्यायला जात असताना आमंत्रण नाही यायचं की आई मला ये नाही म्हणली, बाबा मला ये नाही म्हणले, अजिबात नाही. वाटच बघायची नाही. का? शास्त्र सांगतंय मुलीनं आई वडिलाकडे बिना आमंत्रणाचं जायचं. मग सती म्हणते, महादेवा मी तुम्हाला तेच सांगते, काय की माझे ते आई वडील आहेत, मला आमंत्रणाची गरज. महादेवजी म्हणले, बस झालं, शास्त्र सांगायचं हे आपल्या डोक्यावर बसून म्हणले. आता महादेवजी म्हणले, ठीक आहे, तू त्यांची मुलगी, तू जाऊ शकती, पण मी नाही जाणार. मी जावाई, जावयाचा मान असतो, मला आमंत्रण नाही, मी ह्याच्या दारात, मी माझ्या पाहुण्या रावळ्याच्या दारात जाणार नाही, तू जा. ठीक आहे, सती निघाली. तसं तर सती मातेला महादेवाने अडवलंच होतं. कसं असतं, अजून दुसरा मुद्दा बी सांगतो, लक्षपूर्वक ऐका. जर आपल्या पतीचा एखाद्या ठिकाणी अपमान होता असेल, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या वडिलांच्या घरी, तोपर्यंत तुमचा स्वाभिमान अभिमान सर्व वडील आई असतं. पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मालकाच्या घरी येता, त्यावेळेस तुमच्या मालकाचा अपमान, तुमच्या पतीचा अपमान म्हणजे तुमचा अपमान असतो, आणि तुमच्या पतीचा मान म्हणजे तुमचा मान असतो. म्हणून पतीची कधी अवहेलना करायला नाही पाहिजे, पतीच्या शब्दाच्या पुढे जायचं नसतं. हे शास्त्र आपल्याला शिकवतंय. हे पण महादेवजींनी त्याला समजून सांगितलं होतं की मला मान नाही म्हणजे तुला पण नाही, तू जाऊ नकोस. पण तिने दुसरी युक्ती लढवली. सती आईसाहेब हुशार होत्या, जगतजननी भवानी माता आहेत त्या. त्यांनी सांगितलं, ठीक आहे देवा, हे मला मान्य आहे नातं, पण दुसरं नातं माझे आई वडील आहेत, मला जायचंय, जा. 2 गण दिलाले, एक नंदी महाराज, आणि सगळे निघाले कुणाकडे? दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये निघाली. ऐका कसं आहे, शास्त्रामध्ये वर्णन केलंय, ज्या वेळेस आपल्या वडिलाच्या घरी पिताच्या भवनामध्ये ज्या वेळेस सती माता पोहोचल्या, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, भवानी पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पम धप दम गम धनि सा धप दम पम गम धनि, पिता भवन जब गई भवानी, दक्षत्रास कहु न सम्मानी, दक्षत्रास कहु न सम्मानी, पिता भवन जब गई भवानी, 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 दक्ष पिता भवन, पिता भवन, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी. सती माता भवानी माता ज्या वेळेस आपल्या वडिलांच्या घरामध्ये गेले, राज्यामध्ये गेले, असं शास्त्रामध्ये वर्णन केलंय, ग्रंथामध्ये वर्णन केले. सती आई साहेबांना 27 बहिणी होत्या. किती होत्या?
28 सती आईसाहेब होत्या. काही दुसऱ्या ग्रंथामध्ये 54 सांगितल्यात. 27 बहिणी असल्याच्या नंतर त्या 27च्या 27 पण चंद्राला दिल्या होत्या. कुणाला? चंद्रदेवाला. आणि एक भगवान महादेवाला सती. आता कसं होतं, समजा बहिणी असल्या, एखाद्या बहिणीची गरिबी असते, एखाद्या बहिणीची थोडी श्रीमंती असते, माहेराला आल्याच्या नंतर चर्चा सुरू होती त्यांची. पण एखादी जर गरीब बहीण असेल, तिला कधी हिनवायचं नाही, लक्षपूर्वक आहे का. तिचा संसार तिच्या पुरता तिच्या भगवंताने जशी तिला दिलाय तसा त्या पद्धतीने असतो. सती आईसाहेब तिथे गेल्याच्या नंतर त्या 27 बहिणी समोर आल्या आणि थोडीशी चेष्टा केली. चेष्टा ही कुणाची करायची, त्याला पण नाते संबंध आपल्या संस्कृतीमध्ये दिलेले आहेत. पण सती साहेबांची चेष्टा केली. कशी चेष्टा केली? सती माता समोर आल्या की एक एक बहीण समोर लागली. सती ताई कधी आलीस? आताच आली. आताच आली? बर 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 बर. दाजी नाही का आले? ती म्हणले नाही आले. बर 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 बर. मग आता दाजी कुठं राहते? तर घरफिर काय बांधलंय का नाही का, अजून मशानभूमीतच राहते? तर सुरुवात झाली. एक बहीण. दुसरी बहीण आली की लगेच म्हणली दीदी कधी आलीस? आताच आली. बर बर. आता आली? बर बर. दाजी? नाही दाजी नाही आली. असं का? बर बर. मग आता दाजी कपडे वगैरे घालतेत का पहिल्यासारखेच राहतात अजून? दिगंबरा दिगंबरा असे तसेच राहतात का? सतीला वाईट वाटत होतं मनातून. चेष्टा टिंगल चालू होती. सती शांत बसली. परत दुसरी बहीण समोर आली. सती 3 नंबरची. कधी आलीस? अगं आत्ताच आली. आत्ताच आली? दाजी कुठे आहेत? ते कैलासावर आहेत. बर बर बर. मग आता सोन्याचे भाव बी 170 180 पर्यंत गेले, तर मग आता काय लॉकेट चैन वगैरे काय अलंकार केले का नाही? का पहिल्यासारखे सापच गळ्यात घालून हिंडत येत अजून? महादेव. सती परत शांत बसली. सती ती चौथी बहीण आली. सती अगं काय करती? काय नाही आत्ताच आले. बर 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 बर. दाजी मध्ये काही सुधार झालाय का नाही? म्हणले हा लय कंपन्या निघल्यात पावडरच्या, पॉन्ड्स, हिमालया वेगवेगळ्या आहेत, अजून झेड. मग नेमकी कोणत्या कंपनीची पावडर वापरते दाजी? का अजून मेलेल्या माणसाचे राखच चुळीत येत अंगाला? सतीला अजून वाईट वाटत होतं. डोळ्यातून पाणी द्यायचं राहिलं होतं. अजून थोडं पुढे जाऊन एक आली 5 नंबरची. सती अगं कधी आलीस? आत्ताच आली. बर बर बर. दाजी आहेत कैलासाव. कैलासाव आहेत का? बर बर. ते त्यांच्या डोक्यावरून पाणी गळत होतं, ते बंद झालं का नाही अजून? गंगा. चेष्टा मस्करी सुरू केली सती आईसाहेबाची. आता कसं झालं, एक कथा मी थोडीशी मागं ठेवली, आपल्याला वेळ पुरत नाही म्हणून. 2 वेळेस सतीने ऐकलं नव्हतं महादेवाचं. एक म्हणजे आता जाऊ नको तुझ्या बापाच्या घरी, आपल्याला आमंत्रण नाही. आणि अजून एकदा ती कथा जर उद्या वेळ भेटला तर मी ओढून घेईन परत, की प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता सती आईसाहेब गेलत्या. मी जी कथा सांगत होतो ना, याज्ञवल्क्य भारद्वाजजींना कथा सांगतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये मनमाडच्या पुढे अंकाई नावाचा किल्ला आहे. अगस्त्य ऋषींचा आश्रम होता त्रेतायुगामध्ये. आणि प्रभू रामचंद्राची कथा एवढी महादेवाला आवडते, एवढी आवडते की त्याच्या इतकं काहीच आवडत नाही महादेवाला. कारण राम भजन करी महादेवन राम पूजी सदाशिव, या दोघांचे नाते सांगून पुढे चालतो. भगवान विष्णू म्हणजे भगवान राम आणि भगवान महादेव यांचे कसे नाते ऐका. भगवान महादेव हे रामाला स्वामी मानतात, सखा मानतात आणि स्वतःला त्यांचा सेवक मानतात. कोण? महादेव. महादेव रामाला स्वामी मानतात. मम इष्ट देव रघुवीरा, माझं इष्ट दैवत रघुवीर आहे, म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. ते माझे इष्ट दैवत आहेत, माझा आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्र. हे महादेव म्हणते स्वतः. राम माझे पूजनीय आहेत, म्हणून मी रामाचं भजन करतो. भजन करी महादेव. महादेव रामाला स्वामी मानतात, सखा म्हणजे मित्र मानतात आणि त्यांचा सेवक स्वतःला मानून घेतात. याच्या उलट प्रभू रामचंद्र हे महादेवाला स्वामी मानतात, त्यांचे सखा म्हणजे मित्र मानतात आणि स्वतःला महादेवाचा सेवक मानतात. असे नाते महादेवाचे आणि रामाचे समान आहे. त्यामुळे महादेवामध्ये आणि प्रभू रामचंद्रामध्ये अर्थात विष्णूमध्ये कधीच भेद करायचा नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद. हा एकमेकाच्या ठाई गोडी एकमेकाच्या हृदयीन गोडी साखरेच्या ठाई, त्या दोघांमध्ये भेदच होऊ शकत नाही. हे
जर भेद केला तर एक कल्प नरकामध्ये जावं लागतं. किती कल्प? आता असा विषय वाढत चालतो. एक कल्पाची गणना सांगतो ऐका. एकक दशक शतक हजार दश हजार लाख दशलाख कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज शंख दशशंख पद्म पद्म शोभा दशशोभा नील दशनील सिद्धी दशसिद्धी रिद्धी दशरिद्धी निद्धी दशनिद्धी आणि याच्या पुढे येतो तो कल्प. कल्पावरती 31 शून्य लावा लागतात तेव्हा कल्प पूर्ण होतो. कल्पाची गणना अशी केली आणि असा एक कल्प नरकामध्ये राहावं लागतं. जर महादेवामध्ये रामामध्ये महादेवामध्ये विष्णूमध्ये जर भेद केला तर हे ध्याना करून ऐका जा. म्हणून महादेवाची कथा सांगत असताना नेहमी रामकथा मध्ये मध्ये येते म्हणजे स्वतः महादेव ही रामकथा ऐकण्याकरता. आणि आपल्या महाराष्ट्राचं भाग्य की महाराष्ट्रामध्ये मनमाडच्या पुढे अंकाई नावाचा किल्ला आहे आणि अगस्त्य ऋषींचं वास्तव्य होतं. त्या अगस्त्य ऋषींकडे महाराष्ट्रामध्ये महादेव कैलासावरून कथा ऐकण्याकरता येत होते. रामप्रभूची कथा ऐकण्याकरता महादेव तिथं आलते. कथा ऐकली, माघारी निघाले. त्यावेळेस स्वतः रामप्रभू त्रेतायुगातला विषय शंभु समायाते ही वाह. राम ही देखा. त्याला पुरावा आहे. हा पुरावा शंभु समायाते ही महादेव राम ही कथा ऐकून माघारी आल्याच्या नंतर स्वतः रामप्रभूला पाहिलं. हरशुभिशेषा उपजाहियाती हरशुभिशेषा उपजाहियाती हरशुभिशेषा शंभु समायते ही राम ही देखा शंभु समायते ही राम ही देखा उपजाहियाती हरशुभिशेषा उपजाहियाती हरशुभिशेषा उपजाहियाती हरशुभिशेषा हरशुभिशेषा हरशुभिशेषा. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. आपल्याला 2 तासच गेलेले कळत नाहीत कसे जाते ती. थोडं 10-15 मिनिटं अजून घेतो आणि जमन नाही का नाही. सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत मला माहिती. तुम्ही पुढे येऊन बसले, तुम्ही म्हणता घ्या पाठीमागचे तुला उद्या कथा करायची का म्हणतील. हा त्याच्यामुळं दुसऱ्याच्या गावात गेलो लोकांना शायनिंग होणार नाही. गप्रावा मी दुसऱ्याच्या गावात आलोय बुवा. झालं 15 मिनिटामध्ये संपून टाकतो. एवढा विषय सांगायचा राहिला म्हणून तो पुढे घेतो. दक्ष प्रजापतीला आज शिक्षा देऊ आपण महादेवाच्या अवहेलना केल्यामुळं आणि मग शिक्षा देऊनच कथा समाप्त करू. विषय चालला होता अंकाई किल्ल्यावरती महादेव आणि सती माता लग्न झाल्याच्या नंतर गेले होते. तो विषय मुद्दामून मागं ठेवला तो घेतो पुढं. येत असताना ज्या रामाची कथा ऐकून सती आणि महादेव आले ऐका. ते प्रभू रामचंद्र जन्माला येऊन वनवासामध्ये येऊन रावणानं त्यांची पत्नी चुरून नेली होती. तिथं ते कथा चालू होती. मग तुम्ही म्हणता असं कसं उलट. ह्याचं असं असतं आता पण समजा तुम्हाला रामायण सगळं माहिती आपण टीव्हीवर पाहिलं पण तरी पण आपण रामकथा ऐकण्याकरता येतो का नाही. काय येतो. ती गोडी असती, ती आवड असती. परत परत तेच ऐकायचं, परत परत तेच ऐकायचं. मालिका पण परत परत बघतात ना तुम्ही, रिपीट लागले बी एखाद्या. तसंच ती आवड असते बघण्याची. तसं महादेवाला सारखी कथा ऐकण्याची आवड होती. तुम्ही म्हणता मग राम तर जन्माला येऊन फक्त आई साहेबांना सीतामातेला चोरून नेलं होतं, मग पूर्ण कथा कशी ऐकली ह्याचं थोडं शास्त्र सांगतो. राम प्रभू जन्माला यायच्या अगोदर 10,000 वर्ष हे रामायण तयार आहे. केले रामायण रामाआधी बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तून दावीन नाम म्हणे. आपली परंपरा सनातन धर्मच लय वेगळा आहे महाराज. प्रभू रामचंद्राचा अवतारच असा आहे की वाल्मिक ऋषीने जसं लिहून ठेवलंय त्याच्या पलीकडे एक पाऊल सुद्धा मी टाकणार नाही असं वर्णन आहे. हजारो वर्ष अगोदर रामकथा लिहून तयार आहे. राम जन्माला येणार, वनवासामध्ये जाणार, रावण सीतेला चुरून नेणार आणि परत त्याचा वध होणार. हे सगळं लिखित आहे. भगवंताचं विधी विधान आहे ते, त्याला कोणी मोडू शकत नाही. हे आपल्याला दाखवण्याकरता देवाने खेळ केलेला आहे. काय गरज देवाला 14 वर्ष वनवासात जायची. आता नवीन नवीन लग्न झालं थोड्या येड्यावाने केलं तर पोरगी लगेच हॅलो मम्मी. मम्मी कान पठाणलं कळंन का तुला. मम्मी काय मम्मी तिकडे का मम्मी येणार आहे का तुझी. थोडा त्रास झाला की हॅलो. मुलीच्या संसाराचं वाटोळं सगळ्यात जास्त तिच्या आईने केलंय. 24 तास फोन, 24 तास उठ सूट फोन, उठ सूट. हॅलो काय करती,
कपडे धुतले का, भांडे घासले का, भाजी वांग केलं येते खायला, भाजी काय काय गरज काय तुला पंचायती करायची, दिली ना मुलगी ह्याला पंचायती करती. त्यात मी असू, माझी आई असू, माझी बहीण असू, सगळ्यांना समान कायदा आहे. लग्न अरे पूर्वी जर हे बाबांना विचारा जुन्या, मुलगी जर दिली परत ते मुलीची तक्रार सुद्धा येत नव्हती. ती मुलगी तिकडं तिच्या पद्धतीने ऍडजस्ट करायची सगळं. आता थोडं काय झालं, गल्लीत की लगेच दिल्लीत फोन, लगेच तिकून ती आई, मग तिचा थाट, माझ्या पुरीला गप तू गैडवाणी करू नको, माझ्या पुरीला त्रास. सध्याला तुमच्या बाजूने जरी माणसं असतील, कायदा तुमच्या बाजूने असेल, तरी बी त्याचा अतिरेक करू नका. आपल्या मुलीच्या चुका बी लक्षात घ्या. तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या आईवडिलाची कदर करणं, मुलीने सासरी गेल्या तर सासू सासऱ्यांची सेवा करणं हे तिचं काम आहे. का त्या सासू सासऱ्यानं रक्ताचं पाणी हाडाचं काढ करून आयुष्यभर कमवून ठेवलेली इस्टेट तुम्हाला आहे, ती मालकींनी उंबसवलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांची सेवा करणं हे आपलं काम आहे, ते केलंच पाहिजे. तरच तुका म्हणे पितृना आशीर्वाद देती. हा हे बघा पटायला लागलंय आता. सासांनी जास्त टाळ्या हाणल्या, सुनाने नाही वाजल्या. नाही सुनानेच त्या अशा डोळे वाचून माझ्याकडे बघायचं. आता किती बघा काही फरक नाही पडणार. उद्याचा दिवस मी कटविणार आहे, मी बी जाणार आहे निघून. ऐका मुद्दा हिथं चाललाय. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता प्रभू रामचंद्र खाली दगडाला आवळत होते. सीते सीते झाडाला आवळत होते. सीते सीते प्रभू रामचंद्राला वरतून महादेवानं पाहिलं, सतीमातेनं पाहिलं आणि महादेवाला इष्टदैवत दिसलं. माझा राम, माझा देव, माझा आराध्य दैवत प्रभू रामचंद्र. आणि महादेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, जय सच्चिदानंद जग पावन, जय हो जय हो जय हो. असं म्हटल्याच्या नंतर सती आई साहेब म्हणले, देवा तुम्ही असं अचानक जय सच्चिदानंद कसं काय म्हणले? सच्चिदानंद हे शब्दाचा अर्थ सच्चित आनंद, हे स्वरूप भगवान परमात्म्याचे साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे सच्चित आनंद. तुम्ही कुणाला म्हणले? ही पदवी दिली कुणाला? महादेवाला जाऊन दर्शनच घ्यायचं होतं. पण आपण जर दर्शनाला गेलो तर सती आपली चेष्टा करेन, बघा हे महादेव कुणाच्या बी पाया पडतात म्हणून महादेव तिथूनच नमस्कार केला. पण सतीने प्रश्न विचारल्यामुळे महादेवजी म्हणतात, ऐक सती, ते खाली जो राम दिसतोय ना ते माझं इष्टदैवत आहे. मम इष्ट देव रघुवीरा, माझं इष्टदैवत आहे आणि त्यांना मी सच्चिदानंद म्हणले. सतीने चेष्टा केली, हे राम हे परब्रह्म आहे. अहो हे बायको चोरीला गेले म्हणून झाडांना आवळते, दगडांना आवळते, सीते सीते म्हणत फिरते, हे कायचं परब्रह्म आहे? ब्रह्माला विवेक नसतो, ब्रह्माला वियोग नसतो. ब्रह्म निर्गुण निराकार आहे, त्याला कसला वियोग? पण महादेवजी म्हणले, सती चेष्टा करू नको, संशय घेऊ नको, ते राम म्हणजे परब्रह्म ईश्वर आहे तो. सती म्हणले, मी परीक्षा घेते, मी आत्ता हरवते, जा म्हणले. महादेव म्हणत होते नको घेऊ, पण इच्छा असल्यामुळे जा म्हणले. मग आता काय करायचं काय करायचं? 10 मिनिटं जमन ना अजून? 10 मिनिटं फक्त, संपून टाकतो. सती म्हणली, काय करू काय करू? सती खाली गेली आणि सतीने काय केलं? धरही सीता काही रूप. आता ऐका, मगाचे मी तुम्हाला नाते सांगितलेत. महादेव रामाला काय म्हणतात? स्वामी, सखा आणि त्यांचे सेवक. राम महादेवाला स्वामी, सखा आणि महादेवाचे सेवक असे नाते. आता सतीने काय केलं? जर राम सीते सीते म्हणत पळते तर मग आता काय करते? मी सीता बनते. म्हणजे राम येऊन मला काय करते? दगडाला आवडणारा राम, झाडाला आवडणारा राम, सीता समोर दिसले सीतेला मिठी मारणार. आणि जर मला मिठी मारली तर राम हे परब्रह्म नाही, ईश्वर नाही. राम हरले. मग त्यांनी सीतेचं रूप घेतलं आणि काही अंतरावरती सीतेला पाहिलं रामानं. सीते म्हणून दगड आवळायचे, सीते म्हणून झाडाला आवळायचे आणि साक्षात सीता समोर दिसली. लक्ष्मणाने रामाने पाहिलं. पण ईश्वर आहे महाराज प्रभू रामचंद्र. एका सेकामध्ये पाहिलं असं न पाहिल्यासारखं केलं, रस्ता बदलला आणि इकडे गेले. सीते म्हणून तिकडं झाडांना आवडलं. आणि लक्ष्मण म्हणला, अरे ज्या सीता आई साहेबा करता भाभी करता आपण एवढं पळतोय, ती समोर आली तरी आमचा दादा जात नाही. पण मोठ्या माणसासोबत राहणारी माणसं बी हुशार असते. नाही, ज्या ती रामप्रभू तिकडे जात नाहीत आपण बी जायचं नाही. कारण ह्या अरण्यामध्ये कोणी राक्षसही सीतेमातेचं स्वरूप घेऊन येऊ शकतो, नाही जायचं. रामप्रभू इकडे गेले. इकडे गेल्यानंतर सतीने आता तरी गप बसावा ना, की रामाने आपल्याला माफ केले एक वेळेस. तरी सती आई साहेबांना पुन्हा सीतेचं रूप घेतलं आणि समोर आल्या. रामाने पूर्व दिशा बदलली, दक्षिण दिशा परत बदलली, मग इकडे उत्तरेकडे शिरले. परत सती माता समोर आल्या. मग मात्र रामाला राग आला. कहे बहोरी कहा विषय
वाह. कहे वो बहोरी कहाँ सके तू, कहे वो बहोरी कहाँ सके तू, बिपिना केली फिर गे तू, बिपिना केली फिर गे तू, कहे वो बहोरी कहाँ सके तू, कहे वो बहोरी कहाँ सके तू. वा कहे हु बहोरी कहा वृक्ष केतू असा जोडा मारला म्हणता. आता आई होती ना, महादेव स्वामी म्हणल्यावर सतीमाता कोण झाल्या, पण मोठ्या माणसं शब्द असे तुलून मोजून असतात. काय म्हणले, कहू बहोरी कहा वृक्ष केतू. ए आई, अगं बैलावर बसणारा माझा बाप कुठे, तू एकटीच कशी अरण्यामध्ये फिरती. कोण म्हणलं, रामप्रभू म्हणले. म्हणजे सीतेच्या रूपात आलेली सती ही रामानं अशी ओळखली की ए आई. आई म्हणले म्हणजे महादेव मागास सांगत होते ते माझं स्वामी, मी त्यांचे स्वामी, आमचे नाते असे, ते तुला आई मानतात, मी सीतेला आई मानतोय. ए आई, एकटीच कशी अरण्यामध्ये फिरते. कहा वृक्ष केतू. वृषभ म्हणजे बैलावर फिरणारा, बैलावर बसणारा माझा बाप कुठे. ए माई तू का ग आलीस आई. ए माई तू काही. असे 2 मंदिर आहेत आमच्या गावाजवळ 45 किलोमीटर अंतरावर राशीनजवळ. तिथं ही घडलेली घटना आहे. एमाई तुकाई म्हणून एमाई तुकाईची 2 मंदिर आहेत. प्रभू रामचंद्राच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. एमाई तू का ग आलीस आई, बाप कुठे माझा. असं म्हटल्यावर मात्र सतीचे हातपाय लटलट कापायले. का, मी सीतेच्या रूपात असूनही मला रामाने ओळखलं की मी सती. मग मात्र तिने जागेवरती गुप्त होऊन महादेवापाशी निघून गेली. पण त्याच्या अगोदर रामप्रभूनं तिला एका सेकंदामध्ये दाखवलं होतं की मी जरी असा करत फिरत असलो तरी मी दगडाला का आवळते, झाडांना का आवळते. या ठिकाणी अनंत वर्षापासून 100 शेकडो 200 वर्षापूर्वी 1000 वर्षापूर्वी ऋषीमुनी तपश्चर्या करत करत याच दगडाखाली लोप पावले. त्यांच्या झाडाखाली बसले तपश्चर्या करीत. त्या झाडाने त्या ऋषींना येडा घातला आणि त्या झाडाचं खोड मोठं होत गेलं. त्याच्यावरती वारुळ चढले, माती झाली आणि त्या झाडामध्ये ऋषी संपून गेले. जीवन संपलं. त्यांचे अदृश्य आत्मे, त्यांची साधना अजून या ठिकाणी चालू आहे. म्हणून मी स्वतः राम ईश्वर त्या झाडांना कवटाळून, दगडांना कवटाळून त्या खाली असणारे ऋषी त्यांना मोक्ष प्रदान करतोय. म्हणून मी ही लीला करतोय. पण तुम्हाला काय वाटलं बाबा की रामाच्या गोळ्या संपल्या आता, की राम डोक्यावर पडलाय बाबा, असं झाडांना लावळायला बायकोसाठी राम येड्यावून करत असतो का. अहो दुसऱ्या अवतारामध्ये 16,100 होत्या 8 रामाला, म्हणजे भगवान कृष्णाला. तिथं काय कमी आहे का बायकांना. तसं नाही, ह्याच्यामध्ये लीला असते, त्याच्यामध्ये काहीतरी गुह्य असतं, शास्त्र असतं. आणि सती आई साहेबांना प्रभू रामचंद्रांना दर्शन दिलं. राम, सीता, लक्ष्मण हे सगळे दाखवले एका मिनिटाकरता की बाबा हे सगळे लीला आहे. सीता माझ्या जवळच आहे. आणि मग सती आई साहेब गेल्या. आता ऐका, सती आई साहेब महादेवापाशी गेल्या. महादेव म्हणले, सती आलीस का रामाची परीक्षा घेऊन. परीक्षा कशाची परीक्षा. परीक्षा काय नाही. तुम्ही जसं हितून दर्शन घेतलं तसं मी तिथं जाऊन दर्शन घेतलं. हे महिला मंडळामध्ये खोटं बोलण्याचा स्वभाव तवापासून आहे. म्हणजे तुम्हाला राग फेक येऊन देऊ नका बरं का. आणि आला तरी काय नाही फरक पडणार, मला आला तर येऊ द्या, त्याचा मला राग येत नाही. ही महिलांमध्ये खोटं बोलण्याची पद्धत सती मातेपासून आहे. सती आई साहेब खोटं बोलल्या महादेवाला. ए महादेवा, देवा मी गेले तुमच्यासारखं दर्शन घेऊन आले. पण प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोची खरी क्वालिटी माहिती असते. ही जी काय क्वालिटी बुवा ही कशी. आणि तुम्ही लय खुश होऊ नका, तुमची बी खरी क्वालिटी बायकांनाच माहिती असते. हे कीर्तनाला म्हणून डाब्यावर जातोय का काय हे जातोय कुठं, हे सगळं माहिती असतं. त्यामुळं ऐका जरा ध्यान देऊन. मग महादेवजी म्हणले, सती कशी घेतली परीक्षा. सतीने सांगितलं, देवा लई सुंदर, फक्त दर्शन घेतलं आणि माघारी आले. पण भगवान महादेव त्रिकाल ज्ञानी, डोळे झाकले आणि त्रिकाल ज्ञानी महादेवानं डोळे दाखवून सगळं चित्र पाहिलं. अरे सतीने लई मोठा अनर्थ केलाय. माझ्या आईचं रूप घेतलं. ज्या देहाला मी पत्नी म्हणून स्पर्श करत होतो तो देह माझ्या आईच्या स्वरूपामध्ये गेला. आजपासून या सतीच्या देहाचा मी स्वीकार करणार नाही. ही महादेवानं प्रतिज्ञा केली. ह्याला भक्तीच्या वाटा म्हणतात. ऐका, फक्त एक वेळेस आईचं स्वरूप घेतलं, सतीचा त्याग करून टाकला आणि मग स्वर्गामधून
देवांनी पुष्पवृष्टी केली. ती मनामध्ये केलेली प्रतिज्ञा होती, उघड नव्हती केली. आणि आकाशवाणी झाली, महादेवा तुमच्या एवढा महान भक्तीचं पालन करणारा देव दुसरा कोणी नाही जगामध्ये. आणि महादेवावरती पुष्पवृष्टी केली. मग सती म्हणली, महादेवा तुम्ही अशी काय प्रतिज्ञा केली? आता तिला सांगता येत नव्हतं महादेवाला की मी तुझा त्याग केलाय, तू माझ्या आईचं स्वरूप घेतलंस, मी या देहाला परत पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. महादेव म्हणले चल कैलासावरती सांगतो. आणि महादेवजीन सती ती कथा ऐकून कैलासावरती आले. आता तुम्हाला करंट लागन. मग महादेवा नवऱ्याच्या डाव्या हाताला पत्नीचं आसन असतं, लक्षपूर्वक आहे का? नवऱ्याच्या डाव्या हाताला रोजचं सतीमातेचं आसन होतं. महादेवानं ते आसन उचललं आणि समोर मांडलं. त्या क्षणी सतीला समजलं की महादेवानं माझा त्याग केलाय, माझ्याकडनं चूक घडली. म्हणत होते महादेव की रामाची परीक्षा घ्यायला जाऊ नकोस, ते मम इष्ट देव रघुवीरा, माझा आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्र. पण आपण ऐकलं नाही, चूक केली. आणि महादेवानं आपण त्यांच्या मातेचं स्वरूप घेतलं, त्यांनी आपला त्याग केला. त्या दिवसापासून सती माता फक्त महादेवाची सेवा करत होत्या. त्यानंतर 86,000 वर्ष महादेवानं समाधी लावली. आणि ज्यावेळेस समाधीतून उत्थान झाले त्यावेळेस ते मागाचे विमानं मग कैलासाहून जात होते. तिथून पुढचा तो भाग आहे. आता मुद्दा हिथं चाललाय. सती माता त्यांच्या बहिणी समोर उभा आहेत. एक एक बहिणी ती सती माताची चेष्टा करते. म्हणून सतीला आठवलं त्यावेळेसही महादेवाचं ऐकलं नाही, रामाची परीक्षा घ्यायला गेले, महादेवाने त्याग केला. म्हणून महादेवापाशी आता माघारी जावा. तर पत्नीत्वाचा संबंध पहिला संपलेला आहे. आणि आता परत दुसरी चूक होऊन बसली. महादेव म्हणत होते जाऊ नको यज्ञामध्ये, ज्या बापाच्या घरी मला आमंत्रण आहे तरी पण मी आले. आता ह्या 2 चुकीमुळं मला परत माझ्या नवऱ्याकडे जायला मला तोंड राहिलेलं नाही. म्हणून सती माता, त्याच्यानंतर आई आली सती माताची भेटण्याकरता. आणि एकच असं नातं आहे जगामध्ये, फक्त आईचं. मी तर कायम सांगत असतो, प्रत्येक स्त्रीचं माहेर तोचपर्यंत आहे जोपर्यंत त्या माहेरामध्ये तिची आई शिल्लक आहे. हा विषय मला लांबवायला वेळ नाही. पण जर एखादी माता माऊली जर माहेराला गेली, तुम्ही आठवा, तर माहेराहून येत असताना आई तिची पिशवी कधी रिकाम्या हाताने येऊ देत नाही. काही का होईना पण देत. अहो कांदे पुढे द्यायची गोष्ट असते का? कांदे लसूण, अहो कांदे सुद्धा आई तिच्या पिशवीमध्ये टाकते, जा बाळा घेऊन तुला उपयोगी येते. का? ते आईचं प्रेम असतं. माहेरातून येत असताना आणि ती सतीची आई तिच्या समोर आली. आणि मग सतीची आई समोर आल्याच्या नंतर कवा आलीस, जेवण झालं का, पाणी पिलेस का, सगळं विचारलं. बाकीच्यांनी कुणी विचारलं नव्हतं. सतीला मात्र राग आला होता. आता 2 मिनिटांमध्ये आवरून घेतो. सती माता यज्ञामध्ये गेल्या. आता महत्वाचा विषय आहे का, ज्या यज्ञामध्ये जगातील सर्व देवी देवतांना आमंत्रण होतं पण महादेवाला आमंत्रण होतं. सती माता त्या यज्ञामध्ये गेल्या. सगळीकडे यज्ञ फिरून पाहिला. सगळ्या देवांना आमंत्रण होतं, सगळ्या देवांचं स्थान होतं. आता हे पंडितजी इथं पूजा जी करतात ना, हे ब्राह्मण देव, तुम्ही जाऊन तिथं बघा. आता हे बऱ्याच जोड्या बसल्या तिथं पूजेला. ओम अग्निदेवाय स्वाहा, ओम इंद्रदेवाय स्वाहा, ओम महादेवाय स्वाहा, ओम ब्रह्मदेवाय स्वाहा, ओम विष्णुदेवाय स्वाहा, ओम वरुणदेवाय स्वाहा, ओम सूर्यदेवाय स्वाहा. का? ह्या प्रत्येक देवाला आहुती दिली जाते. त्यांच्या नावाने पुण्यक्रम इथं केले ना, त्यांना वरती त्यांना तप आणि बळ मिळत असतं. इथं त्यांच्या नावाने क्रियाक्रम केल्याच्या नंतर तिथं सगळ्यांना स्थान होतं. सगळ्यांचा पूजेचा मान मांडला होता, सगळ्यांचे स्थान होते. पण महादेवाचं स्थान कुठंच नव्हतं. एवढी सुद्धा जागा नव्हती हो महादेवाला की या ठिकाणी महादेवाचं पूजन. अहो देव आहे ते, महादेव आहे ते, का सामान्य आहेत का? ब्रह्मदेवाला स्थान, विष्णूला स्थान. मग मात्र सतीला राग आला आणि सतीने सांगितलं, सुनो सभासदो, कमीत कमी माझ्या बापाला अक्कल नाही पण तुम्हाला तरी पाहिजे होती. जे या ठिकाणी पूजा करायला ऋषी मुनी ब्राह्मण जे सगळे होते त्यांना सांगितलं, ऐका, तुम्ही निस्ता माझ्या पतीचा नाही तर जगाचा मालक देवादिदेव महादेवाचा अपमान केलाय. ज्या यज्ञामध्ये महादेवाला स्थान नाही ते यज्ञ कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि लक्षात ठेवा, तुम्ही महादेवाचा अपमान केला ना, अरे माझ्या बापाला तर याची शिक्षा मिळेलच, पण त्याचबरोबर या बापासोबत तुम्ही सुद्धा हे घाण कृत्य केलंय. या कृत्याची शिक्षा, या कृत्याची सजा तुम्हाला सुद्धा मिळणार. हा शब्द लक्षात ठेवा. सतीला राग आला होता. मोठा यज्ञ
यज्ञ पेटलेला होता. ऐका, महादेवाची पत्नी सती महादेवाकडे जाता येत नाही, महादेवाचं ऐकलं नाही, नवऱ्याचं ऐकलं नाही. इकडे बापाने अपमान केला, स्थान नाही, कुणी गेल्यानंतर विचारत नाही, बाप सुद्धा म्हणत नाही सती केव्हा आलीस, य बस, डोक्यावरून हात फिरवत नाही बाप. आणि ज्या माहेरामध्ये गेल्याच्या नंतर ज्या स्त्रीचा अपमान होतो ना, त्या स्त्रीला मरण बरं वाटतं, पण तो अपमान सहन होत नाही. सतीला राग आला आणि सती म्हणते ऐका, सगळ्यांना सांगते, जो जो महादेवाचा अपमान करण्याकरता या यज्ञामध्ये सामील आहे, ज्यांनी माझ्या बापाला सहाय्य केले महादेवाचा अपमान करण्याकरता, त्यांना या गोष्टीची शिक्षा होणार. आणि भगवान विष्णूकडे सती आई साहेबांना एक वर मागून घेतला. सती आई साहेब म्हणतात भगवान विष्णूंना, भगवान विष्णू म्हणजे ते सतीचे भाऊ लागतात. पार्वती माता विष्णूला भाऊ मानतात, लक्ष्मी माता महादेवाला भाऊ मानतात, त्यांचं नातच वेगळे लय. सती आई साहेब म्हणतात, हे विष्णू तुम्ही माझे बंधू आहात, पण माझी एक तुमच्याकडे शेवटची मागणी. काय? मी आता माझं जीवन संपवणार आहे, मी माझं इथं मरण स्वीकारणार आहे, मी इथं माझ्या देहाची आहुती देणार आहे. मग मी मेल्याच्या नंतर, मी गेल्याच्या नंतर मला जन्मोजन्मी फक्त महादेवच पती मिळावेत, अशी मागणी भगवान विष्णूकडे केली. आणि सती आई साहेबांना यज्ञ कुंडामध्ये उडी टाकून स्वतःचा देह संपवून घेतला. बापाच्या दारात मुलीनं स्वतःचं जीवन संपवलं, बापाच्या डोळ्यात देखत, तरी पण त्या बापाला काहीच वाटलं नाही. म्हणजे किती निकृष्ट दर्जाचा तो बाप असेल, तो दक्ष प्रजापती असेल. स्वतःच्या मुलीला स्वतःच्या यज्ञामध्ये आहुती दिली सती आई साहेबानं, महादेवाची पत्नी. आणि आई साहेब गेल्याच्या नंतर जडभरत राजा हरण्य गर्मा गेला, घाना तो घातला वासनेने. आपलं धर्मशास्त्र असं सांगतंय, मरताक्षणी जी तुम्ही इच्छा व्यक्त करता तेच जन्म तुम्हाला परत मिळत असतो. पण सतीनं तर भगवान विष्णूला मागणी केली होती की मला पुढच्या जन्मी नाही, जन्मोजन्मी फक्त महादेवच पती पाहिजेत. आता ऐका, नंदी महाराज तिथं होते आणि आई साहेब आपली मालकीन या ठिकाणी संपल्याच पाहिल्याच्या नंदीला सहन झालं नाही. नंदी महाराजांनी युद्धाला पुकार दिला आणि त्या दक्षच्या सैनिकावर ते तुटून पडले नंदी महाराज. ऐका, पण दक्ष प्रजापतीनं नंदीला रोखलं. ते 2 गण जे महादेवाने सतीसोबत पाठवले होते, ते 2 गण पळत माघारी गेले. आणि महादेवाला सांगितलं, देवादिदेवा महादेवा अनर्थ झाला, महादेवा अनर्थ झाला. काय झालं? महादेवजी काय झालं? सती आई साहेब गेल्या, आई साहेब गेल्या. कसं काय गेल्या? आई साहेबानं यज्ञ कुंडामध्ये उडी घेतली, स्वतःचा देह संपवला. महादेवाला विशेष वाटलं, महादेवाला इतका राग आला, अरे सती गेली, स्वतःची पत्नी गेल्याच्या नंतर दुःख काय होतं हे फक्त तो पती समजू शकतो. महादेवाला राग आला आणि महादेवानं आपल्या डोक्याचा एक केस उपटला. ऐका, एक जटा उपटली आणि ती जटा खाली आदळली. त्या जटेपासून एका वीरभद्र नावाच्या महाकाळ महादेवाच्या एका गणाचं अवतरण झालं. बोलिये वीरभद्र भगवान की, बोलिये वीरभद्र भगवान की, बोलिये वीरभद्र भगवान की. आणि वीरभद्राचं आगमन त्या ठिकाणी झालं, जन्म झाला वीरभद्राचा. वीरभद्र म्हणजे सामान्य नाही, पती महादेव म्हणजे वीरभद्र होते. जितकी महादेवामध्ये शक्ती होती तशीच शक्ती त्या वीरभद्रामध्ये होती. आणि वीरभद्रानं आक्रमण केलं दक्ष प्रजापतीच्या नगरीवरती. पण ज्या वेळेस वीरभद्र आक्रमण करण्याकरता आले, त्यावेळेस दक्ष प्रजापतीचं सैनिक हे महादेवाच्या सैनिकाबरोबर युद्ध खेळू लागले. ऐका, सतीने सांगितलं होतं, ज्यांनी महादेवाच्या अवहेलना केली त्यांना शिक्षा मिळणार. जे ऋषी होते ना, जिथं ऋषी, त्यांनी यज्ञ केला होता. वीरभद्रनं असे ऋषी धरले, असे इथून तर धरले ना, असे इथपर्यंत सोलूनच काढीत होता दाढी. का? महादेवाचा अपमान केलाय तुम्ही. देवादिदेव जगतपिता महादेवाचा अपमान केला. कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले, कोणाचे शिरच्छेद केला. आणि मग वीरभद्र युद्ध करत होते, पण महादेवाला राहवलं नाही. मग स्वतः महादेवच आले, हातामध्ये त्रिशूळ घेतला. पत्नी गेल्याचं दुःख होतं, महादेव आले. समोर वीरभद्र होता आणि त्याच्या पुढे दक्ष प्रजापती होता. महादेवानं त्रिशूळ फेकला आणि दक्ष प्रजापतीचं धडाचं वेगळं शिर करून टाकलं आणि ते शिर जाऊन यज्ञ कुंडामध्ये पडलं. त्या दक्ष प्रजापतीचं मुंडकं उडवलं महादेवानं त्रिशूळानं.
पण ते मुंडकं जाऊन यज्ञ कुंडात पडलं आणि मग मात्र दक्ष प्रजापतीचा देहाचा तडफड 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 करू लागला. सासरा होता महादेवाचा. ऐका, महादेवाला ह्या गोष्टी करायला काहीच वेळ लागत नव्हता, पण महादेव दैवतच असंय की जे पूर्णपणे तुमची चूक होईपर्यंत कोणालाही महादेव शिक्षा करत नाहीत. सती गेली, स्वतःची मुलगी गेली आणि मग सगळे आले महादेवाच्या पाया पडले. महादेवाच्या त्या सासूबाई आल्या, सगळ्यांनी पाया पडले. महादेवा, तुमच्याकडनं हे कार्य नव्हतं व्हायला पाहिजे, पण झालं. आम्हाला मान्य आहे, दक्ष प्रजापतीकडनं चूक झाली, पण असं करू नका, त्यांना जीवनदान द्या. सगळ्यांनी पायावरती डोकं ठेवलं. कथाभाग पुढे मोठा आहे, संपून टाकतो आता लगेच. महादेव भोळी देवत आहे. महादेवांना सुद्धा राग शांत करावा लागला. महादेवजींनी सांगितलं, जा म्हणले, काय करा, ज्याचं मिळेल त्याचं मुंडकं आणा म्हणले, तोडून आणा म्हणले. पण तसं नाही म्हणले की जिवंत प्राण्याचं तोडून आणू नका म्हणले. जो कोणी एखादा प्राणी मेलेला सापडन त्याचा आणा म्हणले मुंडकं, ह्याला जिवंत करतो. जसं गणपती बाप्पाला केलं होतं. त्यावेळेस बी काय जिवंत हत्ती मारला नव्हता. अरण्यामध्ये जो कोणी प्राणी मिळेल मेलेला त्याचं मुंडकं तोडून आणा म्हटले होते. म्हणजे आपल्या धर्मग्रंथाला गालबोट लागू नये म्हणून ही आपल्याला माहिती पाहिजे ना. तर उद्या एखादा संशय घेईन, तुम्हीच मुंडके तोडून आणता चिकटवता, असं नाही. मग 2-3 सैनिक गेले, पण जाणारे बी जरा कमी डोक्याचे होते. त्यांना कळावा ना कुणाचं आणावं. तिथे एक बोकड मरून पडलं होतं. बोकड, त्या बोकडाचं मुंडकं तोडलं आणि महादेवाकडे आणून दिलं. महादेवानं ते चिटकवलं. दक्ष प्रजापती जिवंत झाला. पण त्या दक्ष प्रजापतीला आयुष्यभर बोकडाचं मुंडकं घेऊन फिरण्याची वेळ आली. का तर महादेवाचा अपमान केला होता. आणि अजून पुढे सांगतो, तो निस्ता म्या म्या मॅच करीत होता ना दक्ष. मी 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 मला पद मिळालं, मी असा, मी तसा, मी असा, म्या म्या जी करतात ना. महादेव म्हणले, मग आता आयुष्यभर म्या म्यान ब्या ब्याच करीत बस म्हणले. मग आता कळायला लागले का, महादेवाचा जर विरोध केला तर किती भयान यातना सहन करावं लागतात. मग कसं त्याचं आयुष्य तिथून पुढे गेलं असेल तुम्ही विचार करा. त्याला बोकडाचं मुंडकं होतं, तिथून पुढे तो बोकडाचं मुंडकं घेऊन जगामध्ये फिरत होता. माझी विनंती असेल गाड्या सगळ्यांना, एक तर कुणाचाच अपमान करू नका. अपमानच नको, कुणाची निंदाच नको, कोणत्याच देवाची नको, पण त्यातली त्यात महादेवाच्या काय नादाला लागू नका. भयंकर कार्यक्रम आहे महादेवाचा. आता आपली वेळ तशी जवळजवळ संपलेलीच आहे. असं म्हणून मी रोज तुमचा अर्धा तास जास्त घेतोच आहे, आणि तो घेतला बी पाहिजे. कारण आता कसं आहे, तुम्ही उशिरा येता, त्याच्यामुळं कथा थोडी उशिरा संपणारच आहे. आणि कसं असतं, हे आयुष्यात परत परत होत नाही. हे एकदाच आहे, संपले. 2 दिवस गेले, परत तुम्हाला कुणी या म्हणणार. तुमची इच्छा असली तरी असा कार्यक्रम परत होईल ना होईल माहिती नाही. आणि कथा करण्याकरता ही 7-8 दिवस लागत असतात. ही काय 2-3 दिवसाची गोष्ट नाही. पण तरी आपण बहुसंख्येने या ठिकाणी येतात. आता आज मात्र सती मातेचं या ठिकाणी जीवन संपलं. दक्ष प्रजापतीचाही पुनर्जन्म झाला. आता सती माता उद्या परत पार्वती आईसाहेबाच्या रूपानं परत जन्म घेतात आणि परत महादेवाचं दुसरं लग्न उद्या आपल्याला करायचंय. मग पार्वती माता कुणाच्या पोटी जन्म घेतात, त्यांचे आई वडील कोण, पुढील भागामध्ये सांगतो ना आता. मग पार्वती आईसाहेब कुणाच्या पोटी जन्म घेतात, त्यांचा इतिहास कसा आहे, त्यांचे आई वडील कोण, त्यांचं जीवन कसं, आणि त्यांना महादेवच पती कसे मिळतात, याची कथा उद्या पाहायची. आज शिवरात्रीची कथा सांगायची होती पण वेळच मिळणार नाही. फक्त एकच सांगतो, 1000 अश्वमेध यज्ञ केल्याचं जर पुण्य तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे उद्याचा काळ आहे, त्या दिवशी मात्र भगवान शंकराच्या पिंडीवरती 1 बेलपत्र व्हायचं काम सगळ्यांनी करायचंय उद्या. ती फार मोठी कथा आहे, पण आता वेळच संपलेला, ती कथा आपल्याला घ्यायचीच नाही. एका वाक्यात सांगतो, 1000 अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. मी सुरुवातीला 5 पर्व काळ सांगितले, वामन जयंती, नृसिंह जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी आणि 5वी उत्तमात उत्तम शिवरात्र. ह्या शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर जो कोणी 1 बेलपत्र वाहील, जास्त वाहिल्यावर काय वायाला जात नाही, पण 1 तरी वाहील, आणि एखादा ग्लास भरून पाणी वाचायचं महादेवाच्या पिंडीवरती. एक बसा एक बिलवाद, एक बसा एक बिलवाद. एक बसा
एक बिल्वद पूजन केवळ सोपे बहु पूजन केवळ सोपे बहु वा, या ठिकाणी आजची कथा समाप्त होत आहे. ऐका, उद्या फक्त महादेवाकरता एवढंच काम करा. एक बेलपत्र का होईना महादेवाच्या पिंडीवरती सगळ्यांनी व्हायचंय. कारण हा दिवस वर्षातून फक्त एकदा येतो, परत हा चान्सच नाही आपल्याला. म्हणून महाशिवरात्रीची कथा आहे. एक बेलपत्र व्हायचं, 1000 अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि या ठिकाणी ज्यांनी कुणी, पुन्हा एकदा सांगतो, तरुण मुलं या ठिकाणी भरपूर आहेत. शेवटचं भजन राहिले महादेवाचं, ते भजन केल्याशिवाय कोणी उठू नका. लक्षपूर्वक ऐका. ह्याच्यानंतर जेवण येतं, काहीच फरक नाही पडत. वाटलं थोडेफार पाय लांबवा इथं तिथं. आम्ही बी बसतोय तुमच्याकरता 2 तास, आम्ही बी तुमच्याकरता आमचा अर्धा तास जास्त देतोय ना. तुम्ही माझ्याकरता वेळ दिलेला नाही. लक्षपूर्वक ऐका, मी माझा वेळ तुमच्याकरता अर्धा तास जास्त दिला, ह्याची जाणीव असू द्या. त्यामुळे कुणीच वळवळ करायचं नाही, उठायचं नाही. जर का उठला आणि जर परत काय बाहेर झालं काय, तर मग मी त्याला जबाबदार नाही. हां, लक्षपूर्वक परत म्हणताना मग हे असं झालं तसं, मग ते ऐकून घेणार नाही मी. लक्षपूर्वक ऐका. भजन करायचंय, एक साथ वरती हात करा सर्वांनी. आणि तरुण पोरांकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी एकदा. कारण आपल्याला एकदम व्यवस्थित जेवण देण्याचं काम हे आमचे तरुण मित्रमंडळ करतेत. विंचूर दरवेचे तरुणांचा आदर्श परिसरातील सगळ्या गावांनी घेतला पाहिजे. एकाही व्यक्तीची, एकाही भाविक भक्ताची गैरसोय होत नाही या ठिकाणी. सगळ्यांना व्यवस्थित जेवण मिळतंय. त्याच्याकरता मुलं स्वतः जेवण्याकरता मागं थांबतेत आणि आपल्याला जेवण देतेत. त्याच्यामुळं आता सगळ्यांनी वरती हात करा. ओम नमः शिवायचं भजन होईल आणि त्याच्यानंतर महाप्रसाद होईल, आरती होईल. आरतीचे ताट तयार ठेवा. एक साथ जोरात टाळी बोला. ओम नमः शिवाय सर्वांनी बोला. नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय एक साथ नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. एक साथ नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय टाळी जोरात. पुरुष मंडळी एक साथ वर हात रस्त्यावर वरती हात करा सर्वांनी. कीर्तन रंग युट्यूब चॅनलचे आमचे सर्व माऊली दादा, माऊली दादा कीर्तन रंग चॅनल. एक साथ नमः शिवाय हर हर जोरात. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय एक साथ नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर नमः शिवाय हर हर बोले या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आरतीचं ताट करून आणले त्यांनी आरतीचं ताट लावा. पण आरती मी तुम्हाला काल सांगितलं होतं, एकट्याने कुणीच घ्यायचं नाही. आरती घेण्याकरता जोडी लागती. कारण हे शिव पार्वती अर्थात भगवान शिवशंकराची कथा आहे.
आपली आपली शंकराने पार्वती बघायची, पार्वतीला बोलून घ्या आणि पार्वतीने आपापल्या शंकराजवळ जाऊन उभा राहा, तरच आरती करता पुढे या. हा. आणि सगळ्यांना विनंती असेल, आरती झाल्याच्या नंतर लगेच महाप्रसादा करता आपल्याला बसायचंय.